गुड मॉर्निंग. स्कूल इज मॉन या ॲपमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण क्लास 10च्या पार्ट 2 बायोलॉजी लाईव्ह प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा जो चॅप्टर आहे त्याचा आपण वन शॉर्ट नोट्स आपण आज त्याचा अभ्यास करणार आहोत. थोडक्यात रिव्हिजनचा आपण अभ्यास करणार आहे. बघा, चॅप्टरचं नाव आहे लाईव्ह प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. मग काय सांगितले, फंक्शन ऑफ फूड स्टफ अँड देअर न्यूट्रिएंट. याच्यामध्ये जर आपण सांगायला गेलं तर काय काय ह्याचा रोल आहे, बॅलन्स डाएटचा त्याचा रोल काय आहे, फंक्शन ऑफ मसल इन बॉडी, इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन एक्सक्रिटरी सिस्टीम, अशा वेगळ्या प्रकारच्या सिस्टीमचा या रेस्पिरेशनमध्ये काय यूज आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. नाव आपण स्टार्ट करूयात की हे जे फूड आहे, हे जे फूड आहे ते कसं असतं या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहित आहे. ते कसं असतं, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल किंवा त्याला आपण सोप्या भाषेत म्हणूयात कंपाऊंड. म्हणजे हे जे फूड आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये असते, कंपाऊंड फॉर्ममध्ये आपण ते बघायला भेटतं. ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्ममध्ये आपण ते होतं पाहायला भेटतं. मग हे जे फूड आहे, मी या ठिकाणी एक शब्द यूज केलेला आहे, तो आहे या ठिकाणी कॉम्प्लेक्स फूड मटेरियल. कोणता शब्द आहे, कॉम्प्लेक्स फूड मटेरियल. म्हणजेच नेमकं काय तर या ठिकाणी जर सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा एखादं फूड खाणार आहे त्यामध्ये काय काय असणार आहे या ठिकाणी, फर्स्ट वन कार्बोहायड्रेट असणार आहे. यस, बरोबर. दुसरं काय असणार आहे या ठिकाणी, प्रोटीन असणार आहे. त्या ठिकाणी तिसरं काय असणार आहे या ठिकाणी, त्याच्यामध्ये अजून लिपिड असणार आहे, ॲज वेल ॲज विटॅमिन्स वगैरे जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये काय असणार या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. फर्स्ट वन, दिस कार्बोहायड्रेट इज ब्रेकडाऊन. प्रोटीनचं सुद्धा काय होणार या ठिकाणी ब्रेकडाऊन होणार आहे, ॲज वेल ॲज लिपिडचं सुद्धा काय होणार या ठिकाणी ब्रेकडाऊन होणार आहे. त्याला सोप्या भाषेत आपण ऑक्सिडेशन असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, ऑक्सिडेशन असं म्हणलं जातं. सेम या ठिकाणी सुद्धा याचं ऑक्सिडेशन होणार आहे, सेम याचं सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे, ऑक्सिडेशन. मग कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कार्बोहायड्रेट जे आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, या ठिकाणी कार्बोहायड्रेटचं जे काही कन्व्हर्जन आहे ते कशामध्ये होणार आहे, या ठिकाणी ग्लुकोजमध्ये होणार आहे. कशामध्ये होणार आहे, ग्लुकोजमध्ये ते त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. हे जे काय प्रोटीन आहे याचं सुद्धा ब्रेकडाऊन झाल्यानंतर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, या ठिकाणी अमायनो ऍसिड. कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे याचं, अमायनो ऍसिड. आणि लास्ट वन, हे जे लिपिड आहे याचं सुद्धा ब्रेकडाऊन झाल्यानंतर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, फॅटी ऍसिडमध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे या ठिकाणी, फॅटी ऍसिडमध्ये. मग हे सर्व आपल्या बॉडीमध्ये काय होतं, ग्लुकोज असेल, अमायनो ऍसिड किंवा फॅटी ऍसिड, याचं का फॅटी ऍसिड असेल. बघा, या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे ग्लुकोज, त्याचप्रमाणे अमायनो ऍसिड आणि हे जे काय फॅट्स आहेत याचं काय होणार आहे ह्युमन बॉडीमध्ये, तर ह्युमन बॉडीमध्ये याचं काय होणार आहे, डायजेशन. काय होणार आहे या ठिकाणी, डायजेशन होणार आहे. आणि डायजेशन झाल्यानंतर याच्यापासून आपल्याला काय भेटणार आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स, एनर्जी. काय भेटणार आहे, एनर्जी भेटणार आहे. याच्यापासून आपल्याला काय भेटणार आहे, या ठिकाणी एनर्जी भेटणार आहे. आणि ही जी एनर्जी आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर केली जाते, इथे स्टोअर इन ATP. त्यालाच आपण काय म्हणतो सोप्या भाषेत, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. काय म्हणतो आपण त्याला, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हा जरा पहिला पॉईंट आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सांगायचं झालं तर. आता दुसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे ते म्हणजे काय, या ठिकाणी सांगायचं झालं तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आहेत. जसं की आपल्या इथं सांगायचं झालं तर पहिलं आहे, हे सांगायचं झालं तर पहिली सिस्टीम आहे त्या आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. दुसरं आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. थर्ड आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. नेक्स्ट आहे नर्वस सिस्टीम. आणि लास्ट वन ते आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. बघा, या ठिकाणी सांगायचं झालं तर ऑल दीज सिस्टीम्स आर इंटरकनेक्टेड इच अदर.
म्हणजे प्रत्येक जी काय सिस्टीम आहे ते एकमेकांना काय कनेक्टेड आहे. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही रेस्पिरेटरी सिस्टीमला कनेक्ट आहे का? येस. रेस्पिरेटरी सिस्टीम सर्क्युलेटरी सिस्टीमला कनेक्ट आहे का? आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम नर्व्हस सिस्टीमला कनेक्ट आहे का? आहे. नंतर हे जी सिस्टीम आहेत हे एक्सक्रिटरी सिस्टीमला कनेक्ट आहे का? आहे. मग ते कसं कनेक्ट आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आता पहिल्यांदा आपण बघूयात, फर्स्ट वन बघूयात डायजेस्टिव्ह सिस्टीम. बघा आता या चॅप्टर मधला मेन पॉईंट तोच आहे की जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल आपल्याला जास्त बघायचं आहे. बघा आपण जे काही फूड मटेरियल खातो या ठिकाणी ते कोणत्या फॉर्म मध्ये खातो? साहजिक आहे जास्त प्रमाणात काय असतं? कार्बोहायड्रेट्स. बघा आपण जे फूड खातो फूड त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं जे काय लेवल आहे ते काय असणार या ठिकाणी? इट इज अ प्रेझेंट इन अ लार्ज अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स. ही जी काय कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल किंवा लिपिड असेल याचं काय होणार या ठिकाणी? ब्रेकडाऊन. काय होणार या ठिकाणी? ब्रेकडाऊन होणार आहे. आणि ते जे काय प्रोटीन आहे किंवा ते जे काय कार्बोहायड्रेट आहे ते फायनली कुठे जाणार आहे आपल्या बॉडीमध्ये? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. आणि स्मॉल इंटेस्टाईनचं खूप महत्त्वाचं फंक्शन आहे ते काय आहे? काय डायजेशन. काय फंक्शन आहे या ठिकाणी? डायजेशन म्हणजे पचन होणे. स्मॉल इंटेस्टाईन जे आहे त्याचं मेन फंक्शन काय या ठिकाणी? डायजेशन म्हणजे काय होणे? पचन होणं. मग या स्मॉल इंटेस्टाईन म्हणणं तिची काय फूड आहे ते कुठे जाणार आहे या ठिकाणी मित्रांनो? ब्लड मध्ये जाणार आहे. कुठे जाणार आहे? ब्लड मध्ये ते जाणार आहे. ब्लड मध्ये गेल्यानंतर ते जे फूड आहे ते ब्लड मध्ये गेल्यानंतर आपण जर पाहिलं ते कुठे जाणार आहे? सेल मध्ये जाणार आहे. ब्लड मध्ये ते फूड कुठे जाणार आहे? ब्लडच्या थ्रू सेल. कुणाच्या सहाय्याने ते जातं? हिमोग्लोबिनच्या सहाय्याने ते काय होतं? ते जातं. आता सेल मध्ये गेल्यानंतर सेलच्या आतमध्ये एक सेल ऑर्गेनेल आहे त्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. काय नाव आहे? एक सेल ऑर्गेनेल आहे त्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया, ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हणलं जातं. आणि या मायटोकॉन्ड्रिया मध्ये फायनली आपल्याला एनर्जी भेटणार आहे. काय भेटणार आहे? एनर्जी भेटणार आहे. थोडक्यात तर आपण म्हणतो सोप्या भाषेत ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. तर ही झाली या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम. या ठिकाणी काय झाली? ही झाली डायजेस्टिव्ह सिस्टीम. हे फिटपर्यंत जर आपण पाहिलं तर हा जो पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन वगैरे हा पार्ट आला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा. परंतु तुम्ही या ठिकाणी गोष्ट पाहिली तर त्या आहे बघा ब्लड. या ठिकाणी ब्लड शब्द आल्यानंतर साहजिक आहे ही सिस्टीम कोणती? या ठिकाणी कोणती सिस्टीम प्रेझेंट आली? या ठिकाणी या ठिकाणी कोणती सिस्टीम प्रेझेंट आली सांगायचं झालं बघा ब्लड आल्यानंतर या ठिकाणी कोणती सिस्टीम आली? या ठिकाणी सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि मग या ठिकाणी ब्लडच्या थ्रू आपल्या बॉडीमध्ये तुम्ही या ठिकाणी सांगायचं झालं बघा आपल्या ब्लड मध्ये सर्वांना माहिती आहे की 3 प्रकारचे सेल असतात. RBC, WBC आणि प्लेटलेट. त्यापैकी RBC नावाचे जे काही सेल आहेत रेड ब्लड सेल. ओके. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचं जे काय या ठिकाणी काय असतं? प्रोटीन प्रेझेंट असतं. कोणतं? हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन जे काय काम करतं? ऑक्सिजनेटेड ब्लड. कोणतं ब्लड? या ठिकाणी ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ऑक्सिजनेटेड ब्लड ते ट्रान्सफर करतं. कुठे ट्रान्सफर करतं? इथं ट्रान्सफर इन ऑल ओव्हर द बॉडी. म्हणजे या ठिकाणी सांगायचं काय आहे थोडक्यात की या ठिकाणी जे काही न्यूट्रिएंट असतील किंवा जे काही डायजेशन झालं जे काही फूड मटेरियल आहे ते हिमोग्लोबिन जे आहे ते कुठे ट्रान्सफर करणार आहे? या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये काय करणार? ते सर्व फूड मटेरियल ट्रान्सफर करणार आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा एका सिस्टीमचा यूज झालेला आहे आणि ते आहे या ठिकाणी सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम. हे लक्षात येणं गरजेचं आहे. हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जर अजून एक शब्द या ठिकाणी सांगायचा झाला तुम्ही काय सांगितले? ही जे हिमोग्लोबिन आहे ते काय ट्रान्सफर करतं? ऑक्सिजनेटेड ब्लड. कोणतं ब्लड? ऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे साहजिक आहे इथं काय यूज केला गेलेला आहे या ठिकाणी? कार्बोहायड्रेट जे आहे कार्बोहायड्रेट त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी कशाचा यूज केला गेलेला आहे? या ठिकाणी ऑक्सिजनचा यूज केला गेलेला आहे. ह्युमन बॉडीमध्ये जे काही रेस्पिरेशन आहे ते कसं होतं या ठिकाणी ह्युमन बॉडीमध्ये? तर या ठिकाणी इंटेक ऑफ ऑक्सिजन म्हणजे ह्युमन जो आहे तो ऑक्सिजन घेतो अँड गिव्हिंग आउट ऑफ द बॉडी इन कार्बन डायऑक्साइड. ह्युमन बॉडीमध्ये जो कार्बन डायऑक्साइड आहे तो काय होतो या ठिकाणी बाहेर पडतो. दिस इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन इन
ॲनिमल. या ठिकाणी सांगायचं झालं तर काय झालं, या ठिकाणी सांगायचं झालं तर ऑक्सिजन या ठिकाणी जो आहे तो ब्लडमध्ये काय होणार आहे, इन्व्हॉल्व्ह होणार आहे, ब्लडमध्ये काय होणार या ठिकाणी मिक्स होणार आहे. म्हणजे या ठिकाणी अजून एक सिस्टीमचा यूज झालेला आहे, त्याचं नाव आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. त्याचं नाव आहे रेस्पिरेटरी सिस्टीमचं या ठिकाणी काय झालेलं आहे, यूज झालेला आहे. या ठिकाणी अजून एक सिस्टीमचा यूज झालेला आहे, ते आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. नेक्स्ट अजून एक सिस्टीम मध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचे ते आहे एक्सक्रिटरी सिस्टीम. बघा एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे काय, या ठिकाणी व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्सक्रिटरी सिस्टीम, काय या ठिकाणी मिनिंग होतं, द नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल, द नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल रिमूव्ह ऑफ द बॉडी, रिमूव्ह ऑफ द बॉडी. म्हणजे जी काय टॉक्सिक मटेरियल आहे, जे काय टॉक्सिक मटेरियल आहे किंवा अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे, थोडक्यात त्याला आपण असं म्हणूयात अनडायजेस्टेड फूड मटेरियल असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे अपचन झालेलं जे काही फूड मटेरियल असेल किंवा तो नायट्रोजन वेस्ट मटेरियल जे आहे, जे बॉडीमध्ये रिमूव्ह करण्याचं जे काय काम करतं ते कोण करतं, या ठिकाणी एक्सक्रिटरी सिस्टीम करतं. ज्याच्यामध्ये किडनी जे आहे ते काम महत्वाचं काम करते, जे ब्लड वगैरे काय करते फिल्टर करतं. ओके, या ठिकाणी किडनी जे आहे ते काय करते, या ठिकाणी महत्वाचं काम आपल्याला बघायला भेटतं. अजून एक सिस्टीम बद्दल आपल्याला बघायचं झालं तर बघा अजून एक सिस्टीम आहे, ते आहे बघा ही जी काही नर्वस सिस्टीम आहे, आपल्या बॉडीमध्ये होत असलेल्या प्रत्येक सेलच्या जी काही घडामोडी, मीन्स इट इज अ कंट्रोल इन ऑल सेल ऍक्टिव्हिटीज अँड बॉडी कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कोण करतं, या ठिकाणी नर्वस सिस्टीम. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा सुद्धा संबंध कशामध्ये येतो, नर्वस सिस्टीमशी येतो. त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, ॲज वेल ॲज सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, याचा सुद्धा डायरेक्टली संबंध कोणाशी येतो, नर्वस सिस्टीम. या नर्वस सिस्टीमचं मेन फंक्शन काय या ठिकाणी, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. म्हणजे नियंत्रण आणि समन्वय ठेवण्याचं काम कोण करते, या ठिकाणी नर्वस सिस्टीम करतं. म्हणजे आपण एखादं फूड खाल्ले, फूड जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर ते आपल्या पोटामध्ये ते दुखतं, ते सुद्धा कसं काय समजतं, या ठिकाणी नर्वस सिस्टीममुळे आपल्याला ते समजतं. ओके, म्हणजे ही जे आहे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचं काम सुद्धा कोण करतं, या ठिकाणी नर्वस सिस्टीम करतं, या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आता अजून एक पॉईंट आपण या ठिकाणी बघायचं आहे, थोडंसं कार्बोहायड्रेट जे आहे त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी बघूयात की हे जे कार्बोहायड्रेट काय आहे. बघा फर्स्ट वन, हे कार्बोहायड्रेट जे आहे आपल्या सर्वांना माहिती आहे हे कशातून भेटतं, सगळ्यात राईस असेल, व्हीट आहे, पोटॅटो आहे, एक्सेट्रा, अशा बऱ्याच गोष्टींमधून आपल्याला कार्बोहायड्रेट जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर हे जी कार्बोहायड्रेट आहे ते 1 ग्रॅम मागे किती कॅलरी आपल्याला एनर्जी भेटते, 4 किलो कॅलरीची काही एनर्जी आहे, किती 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला एका कार्बोहायड्रेट मागं बघायला भेटते. हे एक लक्षात राहणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं सांगायचे कन्सेप्ट काय आहे की कार्बोहायड्रेटमध्ये थोडक्यात काय भेटतं सगळ्यात जास्त, ते आहे ग्लुकोज, ज्याचा फॉर्म्युला काय आहे C6H12O6, कार्बन 6, हायड्रोजन 12 अँड ऑक्सिजन 6. हे जे आहे ग्लुकोज, ह्याला आपण काय म्हणतो ग्लुकोज, हे आपल्याला कार्बोहायड्रेट म्हणून बघायला भेटतं. हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर चौथा पॉईंट सांगायचं झालं तर कार्बोहायड्रेट जे आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्लांट्स जे आहे, प्लांट्स काय करतात या ठिकाणी, फोटोसिंथेसिस. काय करतात या ठिकाणी, प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात. प्लांट फोटोसिंथेसिस केल्यानंतर थोडक्यात प्लांट जे आहे ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात. इट इज अ मेड बाय ओवन फूड, ज्याला आपण सोप्या भाषेत काय म्हणतो, ऑटोट्रॉप्स. काय म्हणतो या ठिकाणी सोप्या भाषेत, ऑटोट्रॉप्स असं म्हणलं जातं. आणि हे जे काय ऑटोट्रॉप्स आहेत म्हणजे जे फूड स्टोअर करतात, जसं की लिव्हजमध्ये असेल, फ्रूट असेल, फ्लावर मार्फत, स्टेम मार्फत, हे जे आहे ते काय करतात या ठिकाणी फूड स्टोअर करतात, त्याला आपण ऑटोट्रॉप्स असं म्हणलं जातं. आणि हे जे काय प्लांट मटेरियल आहे जसं की लिव्हज असतील, फ्रूट्स असतील,
ओके, हे जे आहे कोण कन्झ्युम करतं या ठिकाणी, ॲनिमल कन्झ्युम करतो. कोण कन्झ्युम करतो या ठिकाणी, ॲनिमल जो आहे तो या ठिकाणी काय करतो, कन्झ्युम करतो आणि ती एनर्जी स्टोअर इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. ही जी एनर्जी आहे ती कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर राहते, ग्लुकोजच्या मार्फत काय राहते ते स्टोअर राहते. ग्लुकोजच्या मार्फत काय राहते ते स्टोअर राहते. ही एक समजून घेणं गरजेचं आहे. कशामध्ये, या न्यूट्रिएंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. ओके, या ठिकाणी काय सांगितलं बघा, दोन प्रकारचे कन्सेप्ट सांगितलेले आहे. पहिला आहे व्हॅलेंटरी मसल म्हणजे काय आणि इनव्हॅलेंटरी मसल म्हणजे काय. तर व्हॅलेंटरी मसल म्हणजे काय की जे आपण स्वतः कंट्रोल करू शकतो. म्हणजे आपण ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी बोलतोय किंवा वॉकिंग चालणे हे स्वतः मी कंट्रोल करतो. परंतु इनव्हॅलेंटरी म्हणजे काय, जे आपण स्वतः कंट्रोल करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये असलेला ब्लड व्हेसल असतील, हार्ट बीट असतील, जे आपण कंट्रोल करू शकत नाही, तर त्याला म्हणतात इनव्हॅलेंटरी मसल आणि ह्याला म्हणलं जातं व्हॅलेंटरी मसल. बघा पुढे काय म्हणले, इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग काय म्हणले, एन्झाइम ऍक्ट एज कॅटलिस्ट अँड ब्रिंग अबाउट द केमिकल रिएक्शन एज फास्टर प्रोसेस. साहजिक काही खूप फास्ट प्रोसेस आपल्याला बघायला भेटते. ओके, त्यापैकी वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आपल्या इथं सांगितलेल्या आहेत. पहिली सिस्टीम सांगितलेली आहे एक्सक्रीटरी सिस्टीम. आता सांगितल्याप्रमाणे द रिमूव्ह ऑफ नायट्रोजनस वेस्ट मटेरियल इन ह्युमन बॉडी. तर या ठिकाणी एक्सक्रीटरी सिस्टीम सुद्धा महत्वाची आहे. त्यानंतर दुसरी सिस्टीम मध्ये सांगितले त्या सर्क्युलेटरी सिस्टीम. काय सांगितले या ठिकाणी, ग्लुकोज फॉर्म डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड ऑक्सिजन फॉर्म रेस्पिरेटरी सिस्टीम इज ट्रान्सपोर्टेड एव्हरी सेल. बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जे ग्लुकोज आहे, ज्याला आपण शब्द वापरला डायजेस्टेड फूड मटेरियल, त्याच्यामध्ये ऑक्सिजन काय होणार आहे, मिक्स होणार आहे. आणि त्यानंतर बघा कोणाच्या सहाय्याने रेड ब्लड सेल, ज्याला आपण म्हणतो सोप्या भाषेत RBC, कशामध्ये हिमोग्लोबिन. ओके, याच्या सहाय्याने काय होणार ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम या ठिकाणी काय करणार आहे, करणार आहे. ओके, पुढं आपण पाहिलं तर आता मी जी कन्सेप्ट सांगितलेली आहे त्याच या ठिकाणी काय केलेले बऱ्यापैकी एक्सप्लेन करून दिलेली आहे. आता नेक्स्ट बघायचं आहे त्या आपल्याला सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय आणि सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे याचे दोन टाईप असतात, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग या ठिकाणी सांगायचं झालं तर ही जी काय सेल्युलर रेस्पिरेशन आहे याची डेफिनेशन काय आहे, सेल्युलर रेस्पिरेशनची ऍक्च्युअली त्याची डेफिनेशन काय आहे तुम्ही या ठिकाणी सांगितलं झालं तर काय सांगितलं डेफिनेशनची, द कॉम्प्लेक्स इनऑर्गॅनिक फूड material is break down into simple one, and it's very important words, and formation of energy. त्याला सोप्या भाषेत आपण म्हणतो ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, इज कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. या ठिकाणी काय सांगितले की आपण जे फूड मटेरियल खाणार आहे ते स्टार्टिंगला कसं असणार आहे, कॉम्प्लेक्स. कसं असणार आहे, कॉम्प्लेक्स. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असेल, त्याच्यामध्ये प्रोटीन असेल, त्याच्यामध्ये लिपिड असेल, एव्हरीथिंग त्याच्यामध्ये असणार आहे. याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, सिम्पल वन, म्हणजे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे या ठिकाणी, ग्लुकोजमध्ये होणार आहे. कशामध्ये होणार आहे या ठिकाणी, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, ग्लुकोज मध्ये होणार आहे. आणि याच्यापासून आपल्याला काय भेटणार आहे, फॉर्मेशन ऑफ एनर्जी. साहजिक आहे आपल्याला काय भेटणार, याच्यापासून एनर्जी भेटणार आहे, थोडक्यात ATP भेटणार आहे. किती ATP भेटतात आपल्याला सर्वांना माहित असेल, देर आर 38 ATP आपल्याला भेटतात. ओके, त्याच्यापासून आपल्याला काय भेटणार आहे, 38 ATP भेटणार आहे. दिस इज कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. दिस इज कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. लक्षात राहणं गरजेचं आहे. पुढे आपण सांगायचं झालं की हे जे काय सेल्युलर रेस्पिरेशन आहे, हे जे काही सेल्युलर रेस्पिरेशन आहे याच्या या ठिकाणी दोन टाईप पडतात. बघा पहिला आहे एरोबिक, सेकंड आहे अनएरोबिक. बघा एरोबिक म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं झालं तर एरोबिक म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं झालं ते तिचं प्रेझेंट ऑफ ऑक्सिजन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय या ठिकाणी, इट इज अ प्रेझेंट ऑफ ऑक्सिजन. अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय या ठिकाणी, इट इज ॲब्सेंट ऑफ ऑक्सिजन. इट इज ॲब्सेंट ऑफ ऑक्सिजन. या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे, पहिल्यांदा
एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. काय पाहायचं या ठिकाणी आपल्याला? एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन. तुम्ही जर पाहिलं बघा, एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये जर सांगायचं झालं तर याचे 3 टाईप पडतात. पहिला आहे ग्लायकोलिसिस, सेकंड आहे क्रेब सायकल आणि थर्ड आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. थर्ड आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. बघा या ठिकाणी ग्लायकोलिसिस ह्याला कंडिशन आहे. हे जी ग्लायकोलिसिस जे काय चेन आहे ते या ठिकाणी एरोबिक मध्ये पण येतं आणि कशामध्ये पण येतं, अनएरोबिक मध्ये सुद्धा येतं. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. बाकीचे जे काही 2 चेन आहेत ते कशामध्ये येणार आहे या ठिकाणी? एरोबिक सायकल मध्ये येणार आहे. कशामध्ये येणार आहे? एरोबिक रेस्पिरेटरी जे काही सिस्टम आहे, सॉरी एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे याच्यामध्ये काय ते येणार आहे. बघा आपण या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवात करूयात. ते आहे ग्लायकोलिसिस म्हणजे काय. या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी सांगायचं झालं बघा, हे जे ग्लायकोलिसिस बद्दल आपण डिटेलमध्ये सांगायचं झालं, बघा हे जे ग्लायकोलिसिस आहे याच्यामध्ये काय होतं की जे काही ग्लुकोज मॉलिक्यूल आहे याचं काय होतं या ठिकाणी? ब्रेकडाऊन. काय होतं या ठिकाणी? ग्लुकोज मॉलिक्यूल जे आहे त्याचं काय होतं या ठिकाणी? ब्रेकडाऊन होतं आणि याच्यापासून आपल्याला काय बघायला भेटतं? याचं फॉर्मेशन ऑफ पायरुविक ऍसिड. त्याला अजून शब्द आहे पायरुवेट. बघा पहिला मुद्दा, ग्लायकोलिसिस मध्ये ग्लुकोज जे आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर याच्यामध्ये 10 स्टेप असतात. तर पहिला पॉईंट ह्याच्यापासून काय भेटतं आपल्याला? पायरुवेट किंवा पायरुविक ऍसिड. हा पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट याच्यामध्ये सांगायचं झालं त्याच्यापासून फक्त आपल्याला पायरुविक ऍसिड भेटतं का? नाही, अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतात. दुसरं काय भेटतं याच्यापासून? कार्बन डायऑक्साईड असेल, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर NaDH2 ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर अजून आपल्याला काय भेटतं या ठिकाणी? H2O पाहायला भेटतं. ही एक दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे काय? या ग्लायकोलिसिस मध्ये आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP जे आहेत, 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट आपल्याला ग्लायकोलिसिस या स्टेजमध्ये आपल्याला बघायला भेटतं. त्यानंतर अजून एक कन्सेप्ट सांगायचे झाले तर बघा या ठिकाणी आपल्याला अजून एक कन्सेप्ट सांगायची झाली तर बघा काय या ठिकाणी? मग या ठिकाणी अजून एक कन्सेप्ट सांगायची झाली तर आपल्याला या ठिकाणी काय होईल की ही जी ग्लायकोलिसिस सायकल आहे हे कशामध्ये प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट इन सायटोप्लाझम मध्ये. सेलच्या आतमध्ये जे काही सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये ही जी ग्लायकोलिसिस सायकल जी आहे ती काय असते या ठिकाणी? प्रेझेंट असते. दुसरी गोष्ट आपल्याला अजून कसे माहिती पाहिजे की यामध्ये तुम्ही सांगायचं झालं ते जे काही ग्लुकोज आहे याचं कन्वर्जन कशामध्ये होते? पायरुविक ऍसिड मध्ये. आणि दिस आफ्टर दॅट दिस पायरुविक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू, पायरुविक ऍसिड जे आहे याचं कन्वर्जन कशामध्ये होणार? या ठिकाणी पुन्हा एकदा ऍसिटाइल कोए मध्ये होणार आहे. ऍसिटाइल कोए मध्ये काय होणार? याचं कन्वर्जन होणार आहे आणि ग्लुकोजचं कन्वर्जन पायरुविक ऍसिड मध्ये होणार आहे आणि पायरुविक ऍसिडचं कन्वर्जन जेव्हा ऍसिटाइल कोए मध्ये होणार आहे या ठिकाणी सुद्धा काय तयार होतं तुम्ही सांगितलं झालं तर या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आपल्याला बघायला भेटतो. ॲज वेल ॲज NaDH2 ते सुद्धा काय या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. कशामध्ये? ग्लायकोलिसिस या स्टेजमध्ये. मग या ठिकाणी काय सांगितले? इन ग्लायकोलिसिस ग्लुकोज मॉलिक्युल्स ऑक्सिडाइज या ठिकाणी ब्रेकडाऊन होणार आहे स्टेप वाईज 2 मॉलिक्युल ऑफ एच पायरुविक ऍसिड आता सांगितल्याप्रमाणे ATP सुद्धा या ठिकाणी तयार होणार, NaDH आणि ॲज वेल ॲज या ठिकाणी अजून गोष्ट तयार होणार आहे ते आहे वॉटर. दुसरी गोष्ट काय सांगितले? दिस प्रोसेस टेक प्लेस इन सायटोप्लाझम. मी आता सांगितल्याप्रमाणे ही जी प्रोसेस आहे ती कशामध्ये प्रेझेंट असते? सायटोप्लाझम मध्ये. आफ्टर दॅट काय सांगितले? दिस पायरुविक ऍसिड फॉर्म ड्युरिंग ग्लायकोलिसिस कन्वर्टेड इनटू ऍसिटाइल कोए. बघा जे काही ग्लायकोलिसिस या स्टेजमध्ये तुम्ही सांगितलं झालं तर पायरुविक ऍसिडचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये आणि याच्यापासून 2 मॉलिक्यूल तयार होणार आहे. पहिला आहे NaDH2 अँड कार्बन डायऑक्साईड. हे सुद्धा लक्षात राहणं गरजेचं आहे. पुढे सेकंड सायकल आहे बघा. सेकंड सायकल आहे त्याचं नाव आहे क्रेब सायकल.
काय नाव आहे या ठिकाणी त्याचं? क्रेब सायकल. तर अजून नाव आहे TCA सायकल, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आणि याला अजून नाव आहे सांगायचं झालं तर सायट्रिक ऍसिड सायकल. बघा क्रेब सायकल जे आहेत, क्रेब नावाच्या सायंटिस्टने याचा शोध लावले म्हणून याला क्रेब सायकल असं म्हणलं जातं. परंतु या क्रेब सायकलला 3 नावं आहेत. क्रेब सायकल, TCA सायकल ॲज वेल ॲज सायट्रिक ऍसिड सायकल. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल असं म्हणलं तरी चालेल. त्यानंतर हे जे आहे सायट्रिक ऍसिड सायकल, हे काय झालं याचे फुल फॉर्म क्रेब सायकल, TCA सायकल आणि सायट्रिक ऍसिड सायकल. आता हे जी काय क्रेब सायकल आहे, हे जे काही क्रेब सायकल आहे याच्यामध्ये काय होतं बघा. एक क्रेब सायकल पहिला पॉईंट लक्षात राहणं गरजेचं आहे. या क्रेब सायकल कुठे प्रेझेंट असते? इट इज अ प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रिया. बघा हे जी क्रेब सायकल आहे ते कुठे प्रेझेंट आहे? या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियामध्ये काय या ठिकाणी प्रेझेंट आहे. दुसरी गोष्ट, ही जी काही ऍसेटाइल को आहे, ऍसेटाइल कोएन्झाइम ए, याचं काय होणार आहे या ठिकाणी? कम्प्लीट ऑक्सिडेशन. याचं कम्प्लीट काय होणार आहे? ब्रेकडाऊन होणार आहे. कशाचं? ऍसेटाइल कोएन्झाइम ए. आणि ऍसेटाइल कोएन्झाइम एचं कम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यानंतर याच्यापासून आपल्याला काय काय तयार झालं बघायला भेटतं. पहिला आहे NADH2, सेकंड आहे FADH2, थर्ड आहे कार्बन डायऑक्साईड आणि चौथा आहे पाणी. ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय होतं? तयार झालं बघायला भेटतं. आणि क्रेब सायकलमध्ये सुद्धा आपल्याला 2 मॉलिक्यूल तयार झाले बघायला भेटतात ATPचे. तिचं फॉर्मेशन ऑफ 2 ATP. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात? या क्रेब सायकलमध्ये बघायला भेटतात. आता आपल्या सर्वांना माहिती पाहिजे की NAD म्हणजे काय आणि FAD म्हणजे काय. याचा जर फुल फॉर्म सांगायचा झाला मग या ठिकाणी FAD याचा फुल फॉर्म काय? फॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. बघा न्यूक्लियोटाइड किती आहे त्याच्यामध्ये? 2. ॲडेनिन काय या ठिकाणी? नायट्रोजन बेस. हा काय या ठिकाणी? कोफॅक्टर आहे. ओके. दुसरा आहे NAD. काय आहे याचा फुल फॉर्म? नायकोटीन अमाइड. नायकोटीन अमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. नायकोटीन अमाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हा NADचा फुल फॉर्म आहे. आणि FADचा फुल फॉर्म काय या ठिकाणी? फॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. ओके. या ठिकाणी बघा काय सांगितले? when acetyl CoA molecule enter the mitochondria. साहजिक आहे कशामध्ये एंटर होणार आहे? मायटोकॉन्ड्रियामध्ये. द ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, थोडक्यात क्रेब सायकल किंवा सायट्रिक ऍसिड म्हणलं तरी चालेल, ते कुठे प्रेझेंट असते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. इथे काय सांगितले बघा? ऍसेटाइल CoA इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज, म्हणजे पूर्ण काय होणार? कम्प्लीट ऑक्सिडेशन होणार आहे. आणि याच्यापासून काय काय तयार होणार आहे या ठिकाणी? कार्बन डायऑक्साईड तयार होणार. दुसरा आहे पाणी. तिसरा आहे NADH2 आणि लास्ट आहे FADH2. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय या ठिकाणी? इट इज अ फॉर्मेशन ऑफ 2 ATP मॉलिक्यूल. या ठिकाणी 2 ATPचे मॉलिक्यूल जे आहेत या ठिकाणी आपल्याला तयार झालेलं बघायला भेटतात. ओके. अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी अजून एक सायकल या ठिकाणी पाहायची आहे, ते आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. काय या ठिकाणी? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आता बघा या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन जे आहे ज्याला शॉर्टमध्ये ETC असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं शॉर्टमध्ये? ETC. तर या ठिकाणी जर सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जे आहे ते कोणामध्ये प्रेझेंट आहे? तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इट इज अ प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रियामध्ये. बघा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन हे सुद्धा कशामध्ये प्रेझेंट आहे? या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया जे आहे त्याच्यामध्ये काय या ठिकाणी प्रेझेंट आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची काय की या ठिकाणी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1 FAD जे का मॉलिक्यूल आहे बरोबर किती ATP? तर हाऊ मेनी ATPs फॉर्म? देर आर 2 ATPs फॉर्म. बघा 1 FAD बरोबर किती ATP प्रेझेंट होतात? 2 ATP या ठिकाणी तयार होतात. आणि त्याचप्रमाणे 1
एडीचा जो का मॉलिक्यूल आहे त्यामुळे किती एटीपी तयार झाला आपल्याला बघायला भेटतात 3 एटीपी. किती एटीपी आपल्याला तयार झाला बघायला भेटतात 3 एटीपी. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एटीपी याचा लिहून देतो बघा काय फुल फॉर्म आहे याचा. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट हा काय त्याचा फुल फॉर्म आहे, हे एक लक्षात राहणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे काय की या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये काय काय तयार होतं. मग या ठिकाणी एफएडी एनएडी ते तयारच होतं, ॲज वेल एज त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी सुद्धा वॉटर इज फॉर्म. मग या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड ॲज वेल एज वॉटर सुद्धा ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी तयार झालेलं बघायला भेटतं. कोणत्या चेनमध्ये? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये. या ठिकाणी सांगायचं झालं तर काय बघा या ठिकाणी द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन टेक प्लेस ओनली इन मायटोकॉन्ड्रिया. या ठिकाणी कुठे प्रेझेंट आहे? मायटोकॉन्ड्रियामध्ये या ठिकाणी ते प्रेझेंट आहे. पुढे काय म्हणजे मॉलिक्यूल ऑफ NADH2 and FADH2 फॉर्म ड्युरिंग ऑल ओव्हर प्रोसेस पार्टिसिपेट इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन. बघा या ठिकाणी NADH2 आणि FADH2 आपल्याला तयार झालं बघायला भेटतं. काय सांगितले? फ्रॉम NADH2 मॉलिक्यूल हाऊ मेनी एटीपी फॉर्म? देर आर 3 एटीपी. आणि FADH2 जो मॉलिक्यूल आहे या ठिकाणी किती एटीपी बघायला भेटतात आपल्याला? 2 एटीपी या ठिकाणी काय झालं पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे एटीपी सोबत वॉटर मॉलिक्यूल सुद्धा या ठिकाणी तयार झाला आपल्याला बघायला भेटतं. इथं सुद्धा दिलेलं आहे कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर हे सुद्धा मॉलिक्यूल या ठिकाणी आपल्याला तयार झालेलं बघायला भेटत आहे. आता पुढे जर सांगायचं झालं बघा याचं फुल फॉर्म दिले या ठिकाणी काय वेळेस इन केस ऑफ लेस स्टोर ऑफ कार्बोहायड्रेट इन बॉडी. बघा आपल्या बॉडीमध्ये काय वेळेस विकनेस येतो आपल्याला किंवा फास्टर किंवा आपल्याला खूप भूक लागते त्यावेळेस काय होतं या ठिकाणी ते समजून घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला खूप भूक लागल्यानंतर साहजिक आहे की आपल्या बॉडीमध्ये जी काय कार्बोहायड्रेट्स आहे म्हणजेच थोडक्यात ग्लुकोज लेवल जे आहे काय या ठिकाणी काय झालेलं असते? रेस झालेलं असते, कमी झालेलं असते. बघा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बघा आपल्या जेव्हा विकनेस येतो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये जे ग्लुकोज लेवल जे आहे ते काय झालेलं असते? कमी झालेलं असते. त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये काय होतं म्हणजे एनर्जी स्टोअर कसं काय होतं? बघा या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये अजून 2-4 मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत जसं की प्रोटीन आहे आणि तिसरा आहे या ठिकाणी लिपिड. बघा प्रोटीन जे आहे याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर याचं कन्व्हर्जन कशामुळे होतं? अमायनो ऍसिड. कशामुळे कन्व्हर्जन होतं याचं? अमायनो ऍसिड. लिपिड जे आहे याचं कन्व्हर्जन कशामुळे होतं या ठिकाणी? फॅटी ऍसिडमध्ये. आणि ही जी काय अमायनो ऍसिड आहे आणि हे जे काय फॅटी ऍसिड आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? या ठिकाणी होतं ऍसेटाइल कोएमध्ये. कशामध्ये होतं? ऍसेटाइल कोएन्झाइम ए मध्ये होतं. आणि ऍसेटाइल कोए एन्झाइम मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर म्हणजे याचं पूर्णपणे ऑक्सिडेशन झाल्यानंतर ते कशामध्ये होतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये. कशामध्ये होतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. ही जी प्रोसेस आहे ती कुठे होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. आणि याच्यापासून आपल्याला काय भेटते? या ठिकाणी एनर्जी भेटते. थोडक्यात काय भेटतं आपल्याला? एटीपी. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला भूक वगैरे लागते आपली जेव्हा भूक मंदावते त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये जे ग्लुकोज लेवल जे आहे ते काय होते? कमी झालेलं असते. त्यावेळेस प्रोटीन जे आहे याचं कन्व्हर्जन अमिनो ऍसिडमध्ये होतं. लिपिड जे आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? फॅटी ऍसिड किंवा फॅट्समध्ये होतं. आणि हे सर्वजण जे आहे अमिनो ऍसिड आणि ही जी काय फॅटी ऍसिड आहे हे कशामध्ये कन्व्हर्ट होतात? ऍसेटाइल कोए. म्हणजे ऍसेटाइल कोए जे आहे त्याचं काय होतं? पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं. ते कुठे होतं ऑक्सिडेशन? मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. कुठे होतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि फायनली त्याच्यापासून आपल्याला काय भेटते? या अमिनो ऍसिड असेल किंवा फॅट्स असेल ओके याच्यापासून आपल्याला काय भेटते? एनर्जी भेटते. काय भेटतं आपल्याला या ठिकाणी? एनर्जी पाहायला भेटते. हे या ठिकाणी सांगितलं आहे. काय म्हणले या ठिकाणी बघा द लिपिड अँड प्रोटीन्स आर युटिलाइज्ड फॉर प्रोड्युसिंग एनर्जी. बघा ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये शुगर कमी होते त्यावेळेस लिपिड आणि प्रोटीन जे आहे ते उपयोगी येतात. फॉर एक्झाम्पल बघा काय सांगितले? लिपिड इज कन्वर्टेड इनटू फॅटी ऍसिड आणि प्रोटीन जे आहे याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? अमायनो ऍसिड. बोथ फॅटी ऍसिड अँड अमायनो ऍसिड्स आर कन्वर्टेड इनटू ऍसेटाइल कोए. याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? ऍसेटाइल कोएमध्ये. आणि या ऍसेटाइल कोएचं काय होतं या ठिकाणी? कम्प्लीट ऑक्सिडेशन. काय होतं या ठिकाणी? कम्प्लीट ऑक्सिडेशन. ते कोणत्या फेजमध्ये होतं? मायटोकॉन्ड्रिया या फेजमध्ये होतं. कोणत्या? मायटोकॉन्ड्रिया फेजमध्ये होतं. आणि याच्यापासून आपल्याला फायनली काय भेटते? एनर्जी भेटते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय भेटते याच्यापासून? एटीपी ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. बघा आता थोडंसं एटीपी बद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे की नेमकं हे जे काही एटीपी आहे नेमकं काय आहे.
मग या ठिकाणी एटीपी काय या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा याचा फुल फॉर्म मध्येच त्याचा आन्सर लपलेला आहे. काय या ठिकाणी याचा फुल फॉर्म ॲडेनोसिन फॉस्फेट. बघा ॲडेनोसिन काय आहे या ठिकाणी ॲडेनोसिन काय या ठिकाणी नायट्रोजन बेस आहे. ॲडेनोसिन काय या ठिकाणी नायट्रोजन बेस आहे बरोबर. आणि हे जे काय फॉस्फेट आहेत तर फॉस्फेटचे किती कंपाऊंड या ठिकाणी प्रेझेंट आहेत. इट इज 3 मॉलिक्युल्स ऑफ फॉस्फेट कंपाऊंड किंवा फॉस्फेट ग्रुप. बघा ॲडेनोसिन जो आहे तो काही नायट्रोजन बेस आहे आणि जे काय फॉस्फेट आहे त्याचे किती मॉलिक्युल या ठिकाणी 3 मॉलिक्युल या ठिकाणी प्रेझेंट आहेत. तर त्याचा फुल फॉर्म काय या ठिकाणी ॲडेनोसिन ट्राय फॉस्फेट. ज्यावेळेस आपल्याला एनर्जी भेटणार आहे किंवा ज्यावेळेस हे जे काय 3 सायकल या ठिकाणी प्रेझेंट असताना जसं की ग्लायकोलिसिस आहे, क्रेब सायकल आहे, ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे, यावेळेस काय होणार आहे ही जे फॉस्फेट ग्रुप आहे किंवा हे जे काय फॉस्फेट कंपाऊंड आहे तो काय होणार आहे या ठिकाणी ब्रेकडाऊन होणार आहे. काय होणार आहे त्याच्यामध्ये केमिकल बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटणार आहे या ठिकाणी एनर्जी भेटणार आहे. म्हणून एटीपीला काय म्हणलं जातं एनर्जी करन्सी ऑफ द सेल असं कोणाला म्हणलं जातं या ठिकाणी एटीपीला म्हणलं जातं. काय म्हणलं जातं इट इज अ एनर्जी करन्सी ऑफ द सेल. हे कोणाला म्हणलं जातं या ठिकाणी एटीपीला म्हणलं जातं. या ठिकाणी बघा काय सांगितले एटीपी याचा फुल फॉर्म दिलाय ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट इज एनर्जी रिच मॉलिक्यूल एनर्जी स्टोर्ड इन द बॉन्ड बाय विच फॉस्फेट ग्रुप आर अटॅच्ड टू इच. म्हणजे कोणता बॉन्ड या ठिकाणी मी आता सांगितलं केमिकल बॉन्ड या ठिकाणी सांगितलेला आहे. काय म्हणलं या ठिकाणी बघा दिस मॉलिक्यूल आर स्टोर्ड इन द सेल ॲज पर नीड. जेव्हा आपल्याला गरज लागते त्यानुसार हे एटीपी स्टोर होत असतात, आपण ते फूडमध्ये घेत असतो. एटीपी ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल फॉर्म फ्रॉम ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड. बघा कशापासून तयार झाले ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड मध्ये. काय म्हणले इट इज अ कंटेनर नायट्रोजन ग्रुप. कोणता ग्रुप सांगितला या ठिकाणी ॲडेनिन. कोणता ग्रुप सांगितलाय ॲडेनिन. त्याने त्याचं शुगर जे सांगितलं आहे ते कोणती शुगर आहे या ठिकाणी रायबोस नावाचे शुगर आहे. आणि या ठिकाणी किती ग्रुप सांगितले फॉस्फेटचे 3 ग्रुप या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून याच्यापासून आपल्याला काय भेटतं कोणाला अजून नाव आहे इट इज एनर्जी करन्सी ऑफ द सेल. काय म्हणलं जातं या ठिकाणी एनर्जी करन्सी ऑफ द सेल. का म्हणलं गेले बिकॉज इज अ ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड ऑफ एटीपी. बघा जसं आपल्याला याची गरज लागणार आहे गरज लागणार आहे तसं ह्याच्यामध्ये जे काय फॉस्फेट बॉन्ड आहे काय होणार आहे या ठिकाणी ब्रेक होणार आहे. म्हणून ह्याला या ठिकाणी काय म्हणलं गेले एनर्जी करन्सी ऑफ द सेल असं या ठिकाणी काय गेले म्हणलं गेलेलं आहे. बघा दुसरी गोष्ट आपल्या या ठिकाणी बघायची बघा दुसरी कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी बघायची आहे ते आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. बघा ही जी काय अनएरोबिक रेस्पिरेशन आहे पहिल्यांदा आपण बघूया की अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय. तर अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं झालं तर अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय या ठिकाणी इट इज अ ॲब्सेंट ऑफ ऑक्सिजन. बघा हे जे काय अनएरोबिक रेस्पिरेशन आहे याचं डेफिनेशन काय आहे इट इज अ ॲब्सेंट ऑफ ऑक्सिजन. हे कोणामध्ये होतं सांगायचं झालं तर हे जास्त करून कोणामध्ये होतं बॅक्टेरियामध्ये. कोणामध्ये होतं या ठिकाणी बॅक्टेरियामध्ये होतं हे लक्षात राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ही जी काय अनएरोबिक रेस्पिरेशन आहे त्याचे 2 टाईप असतात. मेन टाईप आपण त्याला म्हणूयात. बघा ह्याचे जे काय आहेत या ठिकाणी ह्याचे 2 टाईप असतात. पहिला आहे बघा आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे हे जे अनएरोबिक रेस्पिरेशन आहे ते ग्लायकोलिसिसमध्ये सुद्धा होतं. कशामध्ये होतं ग्लायकोलिसिसमध्ये सुद्धा होतं हे लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय त्याचं अजून एक एक्झाम्पल आहे ते आहे या ठिकाणी फर्मेंटेशन. त्याचं सेकंड एक्झाम्पल काय या ठिकाणी फर्मेंटेशन. आता बघा या ठिकाणी सांगायचं झालं बघा काय सांगितलं या ठिकाणी हे जी ग्लायकोलिसिस आहे बघा अनएरोबिक रेस्पिरेशन बद्दल बोलतोय आपण. कोणता पॉईंट आहे या ठिकाणी अनएरोबिक रेस्पिरेशन हा पॉईंट आहे. या ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं की या ठिकाणी पुन्हा एकदा तोच पॉईंट येतो ग्लुकोज जे आहे याचं ब्रेकडाऊन होतं आणि या ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामुळे होतं पायरुविक ॲसिड. कशामुळे होतं पायरुविक ॲसिडमध्ये होतं. कशामुळे होतं पायरुविक ॲसिड. नेक्स्ट ही जे पायरुविक ॲसिड आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं या ठिकाणी अल्कोहोल. कशामुळे होतं अल्कोहोल म्हणा किंवा त्याला अजून शब्द आहे इथेनॉल प्लस कार्बन डायऑक्साईड.
ही जी प्रोसेस आहे ती कोणती प्रोसेस आहे या ठिकाणी? फर्मेंटेशन. कोणती प्रोसेस या ठिकाणी? बघा, ही जी प्रोसेस आहे ती कोणती प्रोसेस आहे? फर्मेंटेशन प्रोसेस आहे. कोणती आहे? फर्मेंटेशन या प्रोसेसने पायरुविक ऍसिड जे आहे याचं कन्वर्जन कशामध्ये होतं या ठिकाणी? अल्कोहोल किंवा तर शॉर्टमध्ये आपण तर इथेनॉल म्हणतो. आणि त्याच्यामध्ये अजून गोष्ट बाहेर पडते ते आहे कार्बन डायऑक्साईड. कोणती गोष्ट बाहेर पडते या ठिकाणी? कार्बन डायऑक्साईड, जे की अनएरोबिक रेस्पिरेशन कोणामध्ये होतं? ग्लायकोलिसिस मध्ये आपल्याला ते पाहायला भेटतं. आता दुसरी गोष्ट आपल्याला अजून एक सांगायची आहे ते म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं झालं तर काय की ही जी आहे फर्मेंटेशन, बघा ही जी फर्मेंटेशन आहे तुम्ही जर पाहिलं ते जी काय वाईन वगैरे तयार केली जाते, वाईन वगैरे ते या ठिकाणी फर्मेंटेशन प्रोसेसने तयार केली जाते. याच्यामध्ये सांगायचं झालं तर काय की ही जी काय अल्कोहोल आहे, अल्कोहोल ते या ठिकाणी फर्मेंटेशन प्रोसेसने तयार केलं जातं. त्यासाठी एक बॅक्टेरियाचा वापर केला जातो किंवा आपण ज्याला म्हणतो यीस्ट. बघा या ठिकाणी त्याचा एक वापर केला जातो ते आहे यीस्ट. बघा या यीस्टपासनं आपल्याला काय भेटतं या ठिकाणी? या यीस्टचं फर्मेंटेशन केल्यानंतर आपल्याला काय भेटतं या ठिकाणी? अल्कोहोल तयार झालेलं आपल्याला बघायला भेटतं. हे जे आहे अल्कोहोल ते आपल्याला काय भेटतं? तयार झालं बघायला भेटतं. अजून गोष्ट याचं सांगायचं झालं तर काय, बघा जे वेगळ्या प्रकारचे जे काही अँटीबायोटिक्स आहेत, अँटीबायोटिक्स त्याचं प्रोडक्शनसाठी सुद्धा आपल्याला फर्मेंटेशन प्रोसेस बघायला भेटते की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काय एन्झाईम्स आहेत, युजफुल एन्झाईम्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे काही युजफुल एन्झाईम आहे याच्या मदतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स सुद्धा तयार झालेल्या आपल्याला बघायला भेटतात. अजून एक याचं फर्मेंटेशन म्हणजे या अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणून थर्ड एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी पायरुविक ऍसिड जे आहे ग्लुकोज, म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर साहजिक पायरुविक ऍसिड जे आहे ते आपल्याला तयार झालेलं बघायला भेटतं. कशापासून? ग्लुकोज याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर पायरुविक ऍसिड जे आहे हे काय जातं आपल्याला तयार झालं बघायला भेटतं. त्यावेळेस बघा आपण जेव्हा एक्सरसाइज वगैरे करत असतो, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे काही मसल आहेत, मसल काय होतं या ठिकाणी? स्ट्रेच होतात. मसल जे आहे ते काय होतात या ठिकाणी? स्ट्रेच होतात. तर आपण सोप्या भाषेत म्हणतो फॅटिक, थकवा येतो आपल्याला काही वेळेस मोठ्या प्रमाणावर. ओके, मसल काय या ठिकाणी? स्ट्रेच होतात आणि त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर काय बाहेर पडतो? जे आहे बघा कार्बन डायऑक्साईड म्हणजे ऑक्सिजनची लेवल जी आहे, ऑक्सिजनची लेवल या ठिकाणी काय होते? इन्क्रीज होते. ऑक्सिजनची लेवल काय होते या ठिकाणी? इन्क्रीज होते. आणि मसल काय होतात? स्ट्रेच होतात. जेव्हा आपण एक्सरसाइज करत असतो फास्ट तेव्हा त्याच्यामध्ये एक गोष्ट तयार होते त्याचं नाव आहे या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड. हे सुद्धा कशामध्ये येतं? अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये येतं. हे सुद्धा कशामध्ये येतं? अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपल्याला बघायला भेटतं. बघा काय म्हणले? ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन देर आर टू प्रोसेस. इन ग्लायकोलिसिस काय म्हणले या ठिकाणी बघा ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज, म्हणजे ग्लुकोज आहे याचं पूर्णपणे ब्रेकडाऊन होत नाही आणि याच्यापासून एनर्जी भेटते. दुसरं काय सांगितलं या ठिकाणी? पायरुविक ऍसिड इज प्रोड्यूस थ्रू ग्लायकोलिसिस कन्वर्ट इन अदर ऑर्गॅनिक ऍसिड ऑर अल्कोहोल. या ठिकाणी बघा सहसा शब्द सांगितलेला आहे की पायरुविक ऍसिड जे आहे याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? ऑर्गॅनिक ऍसिड किंवा त्याला अजून शब्द सांगितलाय अल्कोहोल. पायरुविक ऍसिड जे आहे बघा हे जे पायरुविक ऍसिड आहे याचं कन्वर्जन कशामध्ये होते? ऑर्गॅनिक ऍसिड त्याला शब्द वापरले अल्कोहोल. त्या प्रोसेसला म्हणलं गेले फर्मेंटेशन. काय म्हणलं गेले? फर्मेंटेशन. आणि हे जे आहे ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग सम हायर प्लांट ॲनिमल अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यामध्ये काय झालं बघायला भेटतं आपल्याला? अनएरोबिक जे काही रेस्पिरेशन आहे ते आपल्याला बघायला भेटतं. ओके, याच्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे, तो चार्ट महत्वाचा आहे. बघा ह्याच्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे, तो चार्ट खूप महत्वाचा आहे. तुम्ही बघितलं या ठिकाणी पायरुविक ऍसिड जे आहे फर्मेंटेशनच्या मदतीने कशामध्ये कन्वर्जन होतं? त्याचं अल्कोहोल. आणि अल्कोहोलचा जो आहे बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? यीस्टचा वापर केला जातो. पुन्हा या ठिकाणी ग्लुकोज ग्लायकोलिसिसच्या मदतीने पायरुविक ऍसिडमध्ये कन्वर्जन होतं, त्याचं फर्मेंटेशन होतं. आणि याच्यापासून आपल्याला बघायला सांगितलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्हिनेगर किंवा व्हिटॅमिन तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला गेलेला आहे. तिसरं एक्झाम्पल चार्टमध्ये जर पाहिलं तर फर्मेंटेशनच्या मदतीने लॅक्टिक ऍसिड तयार होतं. काय तयार होतं?
लॅक्टिक ॲसिड तयार होतं. ज्या ठिकाणी इरिथ्रोसाइट असते किंवा मसल सेल जे आहे ते काय होतं, या ठिकाणी मसल सेल जे आहेत या ठिकाणी काय होतात, स्ट्रेच होतात आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लॅक्टिक ॲसिड जे आहे ते तयार झालेलं फक्त काही वेळासाठी ते तयार झालं आपल्याला बघायला भेटतं. आता बघा या ठिकाणी बघा, आता अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट. मग पहिलं तिथे प्रोटीनबद्दल दिलेलं आहे, त्यानंतर लिपिडबद्दल सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. आता ही जी प्रोटीन आहे, ओके, तर या प्रोटीनमध्ये सांगायचं झालं तर काय की ही जी प्रोटीन आहे म्हणजेच काय, द चेन ऑफ अमायनो ॲसिड. द चेन ऑफ अमायनो ॲसिड इज कॉल्ड एज प्रोटीन. बघा प्रोटीन म्हणजे काय, द चेन ऑफ अमायनो ॲसिड. आणि याच्यामध्ये जो का बॉन्ड असतो तो कोणता बॉन्ड असतो या ठिकाणी, पेप्टाइड बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो प्रेझेंट या ठिकाणी, पेप्टाइड बॉन्ड जो आहे याच्यामध्ये काय असतो, प्रेझेंट असतो. कोणता बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय, या एका प्रोटीन पासून आपल्याला किती कॅलरी एनर्जी भेटते, 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. किती, 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला बघायला भेटते. किती, 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. दुसरं जे आहे बघा, हे जे प्रोटीन आहे तिचे काय ॲनिमल ओरिजिन आहे, म्हणजे ॲनिमलमध्ये जे काय तयार होतं ॲनिमल ओरिजिन, दिस इज कॉल्ड एज फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हणतात त्याला. बघा जे काही ॲनिमलमध्ये जे काही प्रोटीन तयार होतं त्याला काय नाव आहे, फर्स्ट क्लास प्रोटीन. काय नाव आहे या ठिकाणी, फर्स्ट क्लास प्रोटीन असं त्या काही त्याचं नाव आहे. ही जी प्रोटीन आहे साहजिक आहे आपल्या बॉडीमध्ये कुठे स्टोर असतं, बोनमध्ये. साहजिक आहे कुठे स्टोर असतं, बोनमध्ये स्टोर असतं. बोनच्या आतमध्ये सांगायचं झालं तर कशामध्ये, ब्लडमध्ये स्टोर असतं, ॲज वेल ॲज सेलमध्ये. म्हणजे थोडक्यात ही जी प्रोटीन आहे जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन्समध्ये काय असतं, हे स्टोर असतं. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. मग आता या प्रोटीन जे आहे याचं एक्झाम्पलचं सांगायचं झालं, ही जी प्रोटीन आहे याचे एक्झाम्पलचं सांगायचं झालं प्रोटीनचे, त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे ते म्हणजे काय, आपल्या स्किनमध्ये जे काय प्रोटीन आहे त्याचं नाव आहे या ठिकाणी कॅरेटिन नावाचं जे काही प्रोटीन आहे या ठिकाणी काय असतं, त्याच्यामध्ये आपल्या स्किनमध्ये प्रेझेंट असतं. दुसरं आहे आपले जे काही ब्लड आहे, ब्लड, या ब्लडमध्ये कोणतं प्रोटीन असतं या ठिकाणी, हिमोग्लोबिन. कोणतं प्रोटीन असतं या ठिकाणी, हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन या ठिकाणी प्रेझेंट असतं. थर्ड आहे आपले जे काही बोन आहेत त्यामध्ये कोणत्या नावाचं प्रोटीन असतं या ठिकाणी, ओसेन. बघा ओसेन नावाचं जे प्रोटीन असतं ते आपल्या बोनमध्ये या ठिकाणी काय असतं, प्रेझेंट असतं. चौथा आहे एक्झाम्पल याचं पॅनक्रियास. ओके, हे जे काय पॅनक्रियास आहे याच्यामध्ये कोणतं प्रोटीन असतं या ठिकाणी सांगायचं झालं तर काय, इन्सुलिन. कोणतं प्रोटीन असतं या ठिकाणी, इन्सुलिन नावाचं या ठिकाणी काय असतं, या ठिकाणी प्रोटीन या ठिकाणी प्रेझेंट असतं. असे बरेच एक्झाम्पल आपण या ठिकाणी आपल्या स्किनमध्ये कॅरेटिन असेल, ब्लडमध्ये हिमोग्लोबिन असेल, बोनमध्ये ओसेन नावाचं, पॅनक्रियासमध्ये इन्सुलिन, ग्लुकॅगॉन नावाचे जे काही प्रोटीन आहे या ठिकाणी काय असतात आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा प्रोटीन ऑफ ॲनिमल ओरिजिन इज कन्सिडर्ड इज कॉल्ड एज फर्स्ट क्लास प्रोटीन. आणि ईच ग्रॅम ऑफ प्रोटीन किती कॅलरी एनर्जी भेटते आपल्याला, 4 किलो कॅलरी एनर्जी जी आहे आपल्या या ठिकाणी याच्यातून भेटत असते. ही प्रोटीन्स इंटेक इज मोर दॅन रिक्वायर्ड, इट डज नॉट रिझल्ट इन द स्टोरेज ऑफ अमिनो ॲसिड इन द बॉडी. त्याच्यात त्याचा उपयोग केला जातो या ठिकाणी ते काय सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी याचं एक्झाम्पल बघा दिलं असेल का, बघा याचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं नाहीये, बट आपण सांगितलं ते आता मी सांगितल्याप्रमाणे प्रोटीनचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी काय बघू शकतो. चला नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते आहे लिपिड. आता लिपिड म्हणजे काय थोडक्यात ते आपण बघूयात की व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिपिड. बघा आपण लिपिड बद्दल थोडक्यात बघूयात की लिपिड काय आहे. बघा लिपिड काय आहे या ठिकाणी, द चेन ऑफ फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल इज कॉल्ड एज लिपिड. बघा व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिपिड, द चेन ऑफ फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल इज कॉल्ड एज लिपिड. हे सुद्धा लिपिड आपल्या बॉडीमध्ये स्टोर असतं का,
हे स्टोअर असतं, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, आपल्याला एका लिपिडपासून किती किलो एनर्जी कॅलरी एनर्जी भेटते, तर दॅट इज 9 किलो कॅलरीची काही एनर्जी आहे. 9 किलो कॅलरीची काही एनर्जी आहे आपल्याला एका लिपिडपासून भेटते, हे लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा किती किलो कॅलरी एनर्जी आपल्याला एका लिपिडपासून भेटते, या ठिकाणी 9 किलो कॅलरीची काही एनर्जी आहे हे आपल्याला एका लिपिडपासून बघायला भेटते, हे लक्षात राहणं गरजेचं आहे. आता याचं एक्झाम्पल सांगायचं झाले, बघा हे जे काही लिपिड आहे ते कुठे कुठे स्टोअर असतं. पहिलं आहे बघा आपले जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेनचे आहे, आपले जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये थोडक्यात आउटर कव्हरिंग जे आहे याच्यामध्ये फॉस्फोलिपिड ऑफ द बॉडी असं म्हणते चालेल. फॉस्फोलिपिडच्या मार्फत ते काय असतं, स्टोअर असतं. कोणत्या? फॉस्फोलिपिडच्या मार्फत ते काय असतं, स्टोअर असतं. त्याचप्रमाणे सेक्स हॉर्मोन जे आहेत, ओके, याच्यामध्ये सुद्धा लिपिड काय असतं, स्टोअर असतं. जसं की एंड्रोजन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, या सगळ्या गोष्टींमध्ये हे जे लिपिड आहे काय असतं या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. अजून एक्झाम्पल सांगायचं झालं तर जे आपल्या बॉडी म्हणजे काही न्यूरॉन आहेत, न्यूरॉनमध्ये थोडक्यात ॲक्झॉन, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जे प्रोटीन आहे हे जे लिपिड आहे आपल्याला पाहायला भेटतं नर्व सेलमध्ये. थोडक्यात कशामध्ये? नर्व सेलमध्ये. आणि लास्ट एक्झाम्पल आहे ते आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सुद्धा आपल्याला हे जे काय फॅटी ॲसिड आहे ते आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे थोडक्यात लिपिड जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. बघा काय सांगितलं आपण या ठिकाणी सांगायचं झालं, बघा लिपिड्स आर फॉर्म ऑफ फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. म्हणजे लिपिड जे आहे ते कशापासून तयार होतं, फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल, which have specific bond between them. When lipids are digested are converted into fatty acid and alcohol. बघा लिपिड खाल्यानंतर याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल मध्ये आपल्याला ते बघायला भेटतं. आणि ते आपल्याला सेल थ्रू ब्लडमध्ये ते आपल्याला बघायला भेटतं. आता पहिलं काय सांगितले एक्झाम्पलमध्ये, फॉस्फोलिपिड जे आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये सांगितल्याप्रमाणे हे जे काय फॉस्फोलिपिड आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन आर हॉर्मोन, हे सगळे हॉर्मोन आहेत. त्यामुळे सुद्धा आपल्याला फॅटी ॲसिडच्या मार्फत हे लिपिड बघायला भेटतं. त्याचप्रमाणे जे काही आता नर्व सेल सांगितले त्याचं जे कव्हरिंग आहे ॲक्झॉनची, त्यामध्ये सुद्धा आपल्याला लिपिड जे आहे ते बघायला भेटतं. ॲज वेल एज लास्ट एक्झाम्पल दिले ते आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सुद्धा आपल्याला हे जे काही लिपिड आहे ते स्टोअर फॉर्ममध्ये बघायला भेटतं. आणि लास्ट सांगितले हे जे काही लिपिड आहे ते आपल्याला किती कॅलरी एनर्जी भेटते, याच्यापासून 9 किलो कॅलरीची काही एनर्जी आहे. 9 किलो कॅलरीची काही एनर्जी आहे हे आपल्याला एका लिपिडपासून आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर अजून एक पॉईंट आहे ते आहे व्हिटॅमिन. बघा त्यानंतर अजून एक पॉईंट आहे ते आहे व्हिटॅमिन. बघा व्हिटॅमिन बद्दल सांगायचं झालं थोडक्यात, तर हे जे व्हिटॅमिन आहे याचे किती टाईप पडतात, याच्याकडे 6 टाईप पडतात. जसं की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई अँड के. व्हिटॅमिन ए, बी, सी, डी अँड के. मग याच्या पुन्हा 2 टाईप जर आपण सांगायचं झालं तर 2 टाईपमध्ये याचं कन्व्हर्जन होतं. पहिला आहे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. आणि दुसरा आहे या ठिकाणी फॅट सोल्युबल व्हिटॅमिन. मग हे जे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे ते कोणकोणते आहेत वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन? व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. बघा व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे जे आहेत ते वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहेत. आणि फॅट सोल्युबल व्हिटॅमिन कोणते? तर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के हे जे आहेत ते काय या ठिकाणी मित्रांनो व्हिटॅमिन फॅट सोल्युबल आहेत. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. दुसरा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते आहे वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही असं म्हणलं जातं. काय सांगितलं बघा
ह्युमन बॉडी जे आहे ह्युमन बॉडी, तर ह्युमन बॉडीमध्ये किती टक्के पाणी असणं गरजेचं आहे, ते आहे 66 to 70% पाणी या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही सांगितलं तर प्लाझ्मा जो आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर प्लाझ्मामध्ये 90% जे काय वॉटर आहे ते काय असतं या ठिकाणी प्रेझेंट असतं. किती 90% जे वॉटर आहे या ठिकाणी प्लाझ्मामध्ये काय असतं प्रेझेंट असतं. आणि 70% जे काय वॉटर आहे ते सेलमध्ये काय ठिकाणी आणि प्रेझेंट आहे. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिहायड्रेशन. तर या ठिकाणी डिहायड्रेशन म्हणजे काय, तर रिमूव्ह ऑफ वॉटर. बघा डिहायड्रेशन होणं म्हणजे काय, रिमूव्ह ऑफ वॉटर. म्हणजे एखादा जुलाब वगैरे होत असते तर त्याच्या बॉडीमध्ये जे काही पाणी आहे ते काय झालं असतं कमी झालेलं असतं, त्यावेळेस डिहायड्रेशन वगैरे जे आहे झालेलं असतं, त्यावेळेस डॉक्टर जे आहे ते काय सल्ला देतात या ठिकाणी ORS, ओरल रिहायड्रेशन 7. म्हणजे पुन्हा एकदा आपल्या बॉडीमध्ये जे काही मिनरल असतील, इलेक्ट्रोलाइट असतील, आपल्या बॉडीमध्ये पाणी जे आहे ते पुन्हा वाढवण्यासाठी काय देतात आपल्याला ORS, ओरल रिहायड्रेशन 7 जे आहे आपण त्याला काय देतात, हे आपण पाहिलेलं आहे. बघा अजून एक कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे, ते म्हणजे काय या ठिकाणी बघा तुम्ही सांगायचं झालं ते आहे बघा फायबर्स. बघा हे जे काय फायबर्स आहे खरं तर याचा ह्युमन बॉडीसाठी एवढं काही इम्पॉर्टंट रोल नाहीये फायबरचा, परंतु ते सुद्धा काय एक प्रकारचं न्यूट्रिएंट आहे. फायबर सुद्धा एक प्रकारचं काय या ठिकाणी न्यूट्रिएंट आहे. काय काम करतं या ठिकाणी, जे काही अनादर ॲनिमल जे आहेत, त्यांच्यामध्ये अनडायजेस्टेड जे काही फूड मटेरियल आहे ते रिमूव्ह करण्यासाठी कोण उपयोगी येतं, या ठिकाणी फायबर जे आहे या ठिकाणी काय होतं ते उपयोगी येतं. फायबर सुद्धा आपल्या बॉडीसाठी काय खूप महत्त्वाचं आहे. ॲज वेल ॲज अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे आपल्या बॉडीसाठी, ते म्हणजे काय या ठिकाणी मिनरल्स. आपल्या बॉडीसाठी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे ते आहे मिनरल्स. जसं की सोडियम आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट सोडियम आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे. हे सगळे जे घटक आहेत आपल्या बॉडीसाठी खूप, कॅल्शियम आहे, हे जे काही घटक आहेत आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाचे आहेत मिनरल्स, जे की आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचं काम करतात. कशासाठी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वाढ आणि विकासासाठी आपल्या बॉडी म्हणजे काय सर्वांना माहिती आहे की आपलं जे काही बॉडी आहे बोन, ओके, तर आपल्या बॉडीमध्ये जे काय बोन आहे, आपल्या बॉडीमध्ये जे काय बोन आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त काय आहे बोनमध्ये, तर ते आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस. आपल्या बॉडीमध्ये जे काय बोन आहे याच्यामध्ये काय सर्वात जास्त कॅल्शियम आणि फॉस्फरस, मग ते टीथ असेल का हाडं आपण ज्याला म्हणतो, ओके. त्याच्यामुळे आपल्या बॉडीसाठी मिनरल्स सुद्धा काय या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. बघा आता आपल्याला बघायचं आहे सेल डिव्हिजन. मग या सेल डिव्हिजन कधी स्टार्ट होते, ज्या वेळेस सेल सायकल जे आहे ते कम्प्लीट होते. जसं की G1 फेज असेल, S फेज आहे, G2 आणि लास्ट M फेज. M फेज नंतर आपण बघू शकतो सेल डिव्हिजन जे आहे ते काय होते स्टार्ट होते. आता सेल डिव्हिजन जे आहे त्याचे किती टाईप पडतात, देर आर 2 टाईप्स. फर्स्ट वन मायटोसिस, सेकंड थिंग मिओसिस. त्याच्याबद्दल आपण थोडंसं इंट्रोडक्शन बघूया. काय म्हणले, आफ्टर इंजुरी म्हणजे आपल्याकडे जखम वगैरे झाल्यानंतर the cell and the tissue are not able to perform the regular function immediately. आपल्या बॉडीमध्ये साहजिक आहे एखादी जखम वगैरे झाल्यानंतर जे काही टिश्यू असते किंवा सेल असते ते वर्किंग वगैरे करत नाही. बट ब्लड कॅपॅसिटीज रप्चर, ब्लड कॅपॅसिटी ब्रेक होतात अँड गेट इन्फ्लाम, तर जखम मेनी सेल्स आर डॅमेज, त्याच्यामध्ये बरेच सेल्स जे होतात ते या ठिकाणी डॅमेज आणि आपल्याला दुखतं ते बऱ्याच प्रमाणात असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ॲट द wound here there is cap develop, त्याच्यामुळे गट्टे तयार होते. द सेल्स अराउंड द wound स्टार्ट डिवाइड रॅपिडली, फास्ट ते डिवाइड व्हायला सुरुवात होतं. आणि द सेल लॉस्ट इन द इंजुरी आर रिस्टोर्ड बॅक, पुन्हा हे सेल नव्याने होतात तयार व्हायला सुरुवात होतात. आणि इन दिस वे न्यू सेल्स आर फॉर्म. इन दिस प्रोसेस इज कॉल्ड एज सेल डिव्हिजन. तर काय म्हणतात आपण सेल डिव्हिजन ही कन्सेप्ट या ठिकाणी यूज केली जाते, या ठिकाणी सांगितलेलं आहे.
नेक्स्ट या ठिकाणी जर पाहिलं तर जे काही सेल डिव्हिजन आहे याच्यामध्ये बघा काय म्हणले, ड्यू टू रिप्रोडक्शन द न्यू इंडिव्हिज्युअल इज फॉर्म इन द एक्झिस्टिंग वन. बघा नवीन इंडिव्हिज्युअल या ठिकाणी तयार झाला आपल्याला बघायला भेटतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये म्हणलं काय म्हणले, देर इज मायटोसिस, त्यामध्ये काय होतं मायटोसिस होतं. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे गॅमेट्स ऑफ फॉर्म बाय रिडक्शन डिव्हिजन इज कॉल्ड एज मिओसिस. इज कॉल्ड एज मिओसिस या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचे सिग्निफिकन्स तुम्ही जर पाहिले तर काय सांगितले, अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. सेकंड काय सांगितले, अ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहे त्याची वाढ होण्यासाठी ते उपयोगी येतं. त्याचप्रमाणे ज्यावेळेस जखम वगैरे होते त्यावेळेस सेल पुन्हा परत नव्याने तयार होतात, रिस्टोर होतात, असं या ठिकाणी काय केले सांगितलेलं आहे. आता बघा या ठिकाणी आपण सांगितलं थोडं इंट्रोडक्शन बघूया याच्यामध्ये. बघा आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारचे सेल असतात. पहिला आहे सोमॅटिक सेल, दुसरा आहे या ठिकाणी स्टेम सेल, थर्ड आहे या ठिकाणी जर्म सेल. बघा तर पहिले जे काही 2 सेल आहेत सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल, याच्यामध्ये कोणते डिव्हिजन होतं लक्षात राहणं गरजेचं आहे, ते आहे मायटोसिस. कोणती सेल डिव्हिजन होते या ठिकाणी, मायटोसिस. आणि जे काही जर्म सेल आहे याच्यामध्ये कोणते डिव्हिजन होते या ठिकाणी, मिओसिस. कोणती सेल डिव्हिजन होते या ठिकाणी, मिओसिस जे आहे ते काय होते या ठिकाणी सेल डिव्हिजन होते. आता या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी मायटोसिस जे आहे याची डेफिनेशन काय आहे, तिथे सेल डिव्हिजन यस बरोबर आहे. अँड फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड टू डॉटर सेल. बघा इज फॉर्मेशन ऑफ 2 डिप्लॉइड डॉटर सेल किंवा डिप्लॉइड 2 डॉटर सेल असं म्हणलं तरी चालेल. दिस इज कॉल्ड एज मिओसिस. दिस इज कॉल्ड एज मायटोसिस. दिस इज कॉल्ड एज मायटोसिस. ही जी मायटोसिस आहे ते कशाने दाखवतात, इज डिनोटेड बाय 2n. व्हॉट इज मीन ऑफ n, नंबर किंवा सेट ऑफ क्रोमोझोम. म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये जो क्रोमोझोम नंबर जो आहे, क्रोमोझोम नंबर जो आहे काय राहतो याच्यामध्ये सेम राहतो. तो चेंज होत नाही. तो काय होत नाही, चेंज होत नाही. कोणत्या फेजमध्ये, मायटोसिस. आणि आता सांगितल्याप्रमाणे या मायटोसिसमध्ये कोणते सेल असतात, सोमॅटिक सेल आणि दुसरे आहेत स्टेम सेल. याच्यामध्ये काय होतात, प्रेझेंट असतात. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट पण अजून जर मायटोसिस बद्दल सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी मायटोसिस जे आहे या ठिकाणी 2 पॉईंटमध्ये कन्वर्जन केलं गेलं. याचं पहिलं आहे कॅरिओकायनेसिस, सेकंड आहे सायटोकायनेसिस. पहिला आहे कॅरिओकायनेसिस, सेकंड आहे सायटोकायनेसिस. तर कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, इट इज अ न्यूक्लियर डिव्हिजन. म्हणजे थोडक्यात कुणामध्ये डिव्हिजन होते, न्यूक्लियसमध्ये डिव्हिजन होते. त्याला आपण म्हणतो कॅरिओकायनेसिस. नेक्स्ट आहे सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझमिक डिव्हिजन. त्याला काय म्हणतात या ठिकाणी, सायटोप्लाझमिक डिव्हिजन. म्हणजेच ही जी डिव्हिजन आहे ती कशामध्ये होते या ठिकाणी, सायटोप्लाझममध्ये होते. कशामध्ये डिव्हिजन होते या ठिकाणी, सायटोप्लाझममध्ये डिव्हिजन होते आपल्याला बघायला भेटते. आफ्टर दॅट ही जी कॅरिओकायनेसिस आहे, कॅरिओकायनेसिस ज्याला आपण न्यूक्लियर डिव्हिजन म्हणतो, याचे किती प्रकार पडतात, 4. कोणकोणते, ज्याला आपण शॉर्टमध्ये PMAT असं म्हणतो. शॉर्टमध्ये आपण काय म्हणतो, PMAT किंवा PMAT असं म्हणलं तरी चालेल. म्हणजेच काय, P म्हणजे कोणती फेज या ठिकाणी, प्रोफेज. दुसरा या ठिकाणी कोणती फेज आहे, मेटाफेज. थर्ड आहे या ठिकाणी एनाफेज. आणि लास्ट फेज आहे त्या या ठिकाणी टिरोफेज. कोणती फेज आहे या ठिकाणी, टिरोफेज, ज्याला शॉर्टमध्ये PMAT किंवा PMAT असं म्हणलं जातं. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टिरोफेज. ओके, तर आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. बघा पहिली जी का फेज आहे, त्या आहे प्रोफेज. दुसऱ्या या ठिकाणी मेटाफेज
थर्ड आहे या ठिकाणी ॲनाफेज. याची जर डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशनचं सांगायचं झालं बघूया दिलं आहे का. बघा इथे दिलेलं आहे पण एवढं क्लिअरमध्ये दिलेलं नाही आहे. मग आपण बघूया थोडी डायग्राम बघूयात. बघा काय म्हणा पहिली जी फेज आहे या ठिकाणी काय आहे प्रोफेज. काय या ठिकाणी प्रोफेज. बघा या प्रोफेज मध्ये काय होतं ही जी प्रोफेज नावाची जी फेज आहे याच्यामध्ये काय होतं जे काही क्रोमोझोम आहे याचं काय होतं कंडेन्सेशन. काय होतं या ठिकाणी बघा जे काय क्रोमोझोम आहे या ठिकाणी काय होतं जे कॉईल फॉर्म मध्ये डीएनए असतो क्रोमोझोम त्याचं काय होतं या ठिकाणी कंडेन्सेशन सेपरेट व्हायला काय होतं या ठिकाणी सुरुवात होते किंवा ब्रेक व्हायला काय होतं या ठिकाणी सुरुवात होते. दुसरा या ठिकाणी ते म्हणजे काय तर या ठिकाणी न्यूक्लियस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लियस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे या ठिकाणी काय होतं स्टार्ट टू डिसअपियर. बघा म्हणजे हळूहळू ते दिसेनासे व्हायला सुरुवात होते. स्टार्ट टू डिसअपियर हळूहळू ते काय होतात दिसेनासे व्हायला काय होते ते सुरुवात होते. तर आपण म्हणतो न्यूक्लियस अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. थर्ड पॉईंट सांगायचं झालं काय तर हे जे आहे सेंट्रिओल डुप्लिकेट म्हणजे दोन डुप्लिकेट म्हणजे एक कॉपी तयार होते आणि ते इथे काय सांगितलं येत आहे तिथं मूव्ह टू ऑपोजिट पोल ऑफ द सेल. बघा ही जी सेंट्रिओल आहे या ठिकाणी डुप्लिकेट अजून एक कॉपी त्याची तयार होते आणि ते काय होतात ऑपोजिट साईडला काय होतात ते या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. तुम्ही या ठिकाणी डायग्राममध्ये जर पाहिलं तर बघा ही जी प्रोफेज आहे या ठिकाणी ही जी क्रोमोझोम आहे तुम्ही जर पाहिलं या काय होणार ते एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शनला जायला सुरुवात होते आणि ह्याच्या आतमध्ये जो काही न्यूक्लियस किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेन जो असणार आहे तो काय होतो या ठिकाणी डिसअपियर जे आहे ते काय होणार पहिला सुरुवात होणार आहे. आता दुसरी फेज बद्दल आपण बघायचं त्या कोणती बघा ही जी फेज आहे ती कोणती आहे या ठिकाणी मेटाफेज. कोणती फेज आहे या ठिकाणी मेटाफेज. आता या मेटाफेज मध्ये काय आहे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी सांगायचं झालं तर पहिला पॉईंट काय आहे मेटाफेज मध्ये की जे काय क्रोमोझोम जे आहे त्याचं जे काय कंडेन्सेशन आहे क्रोमोझोम जे काय कंडेन्सेशन आहे ते काय होणार कंप्लीट होणार आहे. कंप्लीटली कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम म्हणजे क्रोमोझोम जे आहे त्याचं कंप्लीट कंडेन्सेशन होणार आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे काय याच्यामध्ये जो काय न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन बघा जो काय न्यूक्लियस आहे आणि जो काय न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे ते या ठिकाणी काय होणार आहे कम्प्लिटली डिसअपियर. कम्प्लिटली काय होणार या ठिकाणी कम्प्लिटली डिसअपियर म्हणजे पूर्णपणे ते काय होणार दिसेनासे होणार आहे. पूर्णपणे काय होणार या ठिकाणी ते दिसेनासे होणार आहे. म्हणून तर शब्द वापरला गेलाय न्यूक्लियस अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर पूर्णपणे ते नाहीसे होणार आहेत. तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय या ठिकाणी जे काय स्पिंडल फायबर आहेत स्पिंडल फायबर आर फॉर्म. मग या ठिकाणी स्पिंडल फायबर जे आहेत ते नव्याने काय होणार या ठिकाणी तयार होणार आहेत. आता या मेटाफेज मधला सगळ्यात इम्पॉर्टंट जो काय लाईन आहे इम्पॉर्टंट लाईन ते आपले सांगायचे राहिले ते म्हणजे काय ती जी काय क्रोमोझोम जे आहेत ते कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहेत इक्वेटोरियल फॉर्म मध्ये येणार आहेत. इक्वेटोरियल प्लेट जो शब्द आहे ओके इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मेटाफेज मध्ये सगळ्यात महत्त्वाची लाईन आहे त्या इक्वेटोरियल प्लेट. म्हणजे हे जे काय क्रोमोझोम जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये येणार एका इक्वल लाईन मध्ये येणार आहे. कोणत्या लाईन मध्ये येणार आहे त्या ठिकाणी एका इक्वल लाईन मध्ये येणार आहे. या ठिकाणी जर डायग्राम मध्ये सांगायचं झालं तर बघा हे जे क्रोमोझोम जे आहेत या ठिकाणी बघा एका इक्वल लाईन मध्ये आपल्याला आलेला बघायला भेटतात. कोणत्या लाईन मध्ये एका इक्वल लाईन मध्ये आपल्याला आलेला बघायला भेटतात. म्हणून तो शब्द आहे इक्वेटोरियल प्लेट. कोणता शब्द आहे या ठिकाणी इक्वेटोरियल प्लेट या ठिकाणी काय तो शब्द दिलेला आहे हे लक्षात राहणं गरजेचं आहे. थर्ड जी फेज आहे या ठिकाणी दिली गेलेली आहे ते आहे कोणत्या या ठिकाणी थर्ड फेज ते आहे ॲनाफेज. कोणती फेज आहे या ठिकाणी
ॲनाफेज. बघा ॲनाफेज बद्दल सांगायचं झालं तर एका लाईनीमध्ये आपण सांगू शकतो ॲनाफेज. बघा बघा तर ॲनाफेज मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती काय, जी काय सिस्टर क्रोमॅटिड आहे, जे काही सिस्टर क्रोमॅटिड आहे ते काय होणार या ठिकाणी सेपरेट होणार आहे. बघा जे काही सिस्टर क्रोमॅटिड जे आहे ते काय होणार या ठिकाणी सेपरेट होणार आहे. आणि दिस इज कॉल्ड एज डॉटर क्रोमोझोम. त्याला काय नाव आहे या ठिकाणी डॉटर क्रोमोझोम असं ते काय ठिकाणी नाव आहे. त्याला काय नाव आहे या ठिकाणी डॉटर क्रोमोझोम जे आहे असं काय या ठिकाणी नाव आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जी काय स्पिंडल फायबर जे आहेत ते कोणत्या डायरेक्शन जाणार आहे, ऑपोजिट पोल ऑफ द सेल. ऑपोजिट पोल ऑफ द सेल म्हणजे हे जे काही स्पिंडल फायबर जे आहेत, हे जे काही स्पिंडल फायबर आहेत ते कोणत्या डायरेक्शन जाणार आहे या ठिकाणी ऑपोजिट डायरेक्शन आपल्याला बघायला गेलेलं बघायला भेटतात. हे सुद्धा लक्षात राहणं गरजेचं आहे. कोणत्या फेजमध्ये, ॲनाफेज. जर डायग्रामॅटिक मध्ये आपण सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी हे जे काही सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत बघा, हे सिस्टर क्रोमॅटिड हे सिप्लेस झालं त्याला काय नाव आहे या ठिकाणी डॉटर क्रोमोझोम. काय नाव आहे या ठिकाणी डॉटर क्रोमोझोम. आणि ह्याच्या आतमध्ये जे काही हे जे दिले गेले स्पिंडल फायबर असतील ते कोणत्या डायरेक्शन जातात, ऑपोजिट डायरेक्शनला. कोणत्या डायरेक्शन जातात या ठिकाणी ऑपोजिट डायरेक्शनला आपल्याला बघायला भेटतात. ओके, आता लास्ट फेज आहे ती कोणत्या या ठिकाणी, लास्ट फेज जे आहे ते कोणत्या या ठिकाणी टिरोफेज. बघा टिरोफेज मध्ये पहिल्यांदा काय होतं ते समजून घेणं गरजेचं आहे. काय होतं या ठिकाणी सांगायचं झालं तर या ठिकाणी न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस काय व्हायला सुरुवात होते, रिॲपियर म्हणजे पुन्हा आपल्याला दिसायला सुरुवात होते. बघा न्यूक्लियस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन पुन्हा काय आपल्याला रिॲपियर म्हणजे पुन्हा दिसायला काय होते या ठिकाणी सुरुवात होते. कोणत्या फेजमध्ये, टिरोफेजमध्ये. दुसरी गोष्ट महत्त्वाची काय आहे त्याच्यामध्ये जे काही स्पिंडल फायबर जे आहेत ते काय होतं या ठिकाणी डिसॲपियर. काय होतं या ठिकाणी डिसॲपियर आपल्याला झालेलं बघायला भेटतात. कशामध्ये, या टिरोफेजमध्ये. बघा या टिरोफेजमध्ये जे काही स्पिंडल फायबर जे आहेत ते काय होतं या ठिकाणी डिसॲपियर झाले आपल्याला बघायला भेटतात. आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे काय, या टिरोफेजमध्ये हाऊ मेनी सेल इज फॉर्म. या ठिकाणी बघा 2 जे काय डॉटर सेल आहेत, 2 डॉटर सेल्स या ठिकाणी काय होतं या ठिकाणी आपल्याला तयार झालेल्या बघायला भेटतात. किती, 2 डॉटर सेल. पण ते कोणते सेल या ठिकाणी मग सांगितल्याप्रमाणे कोणते, 2 डिप्लॉइड डॉटर सेल. कोणते, 2 डिप्लॉइड डॉटर सेल जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी टिरोफेजमध्ये तयार झाले आपल्याला बघायला भेटतात. बघा डायग्राममध्ये सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी जे काही टिरोफेज आहे याच्यामध्ये दिस इज द फर्स्ट सेल, दिस इज द सेकंड सेल. या ठिकाणी बघा आपल्याला 2 डॉटर सेल म्हणजे याच्यापासून ही एक सेल आणि ही एक सेल, 2 सेल आपल्याला तयार झाले आपल्याला बघायला भेटतात. कोणत्या फेजमध्ये, या ठिकाणी टिरोफेज या फेजमध्ये आपल्याला ते तयार झाले बघायला भेटलेले आहेत. बघा मी सांगितल्याप्रमाणे बघा कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट होतं या ठिकाणी. त्यानंतर थ्रेड लाईक ते तयार होतं. पुढे काय म्हणलं, इन ॲनिमल सेल द सेंट्रोज जो आहे तो डुप्लिकेट कॉपी तयार होती आणि ते कोणत्या सेलला जातो, ऑपोजिट पोल ऑफ द सेल. आणि पुन्हा काय सांगितले, द न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस काय होते या ठिकाणी डिसॲपियर व्हायला काय होते सुरुवात होते. अजून पॉईंट इथे सांगितलेला आहे क्रोमोझोम कंप्लीट कंडेन्सेशन. बघा मी आता सांगितल्याप्रमाणे क्रोमोझोम जे आहे त्याचं कंप्लीट कंडेन्सेशन होतं आणि हे जे क्रोमोझोम आहे ते कोणत्या पेला जातात, इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेलला ते आपल्याला गेलं बघायला भेटतात. अजून महत्त्वाचे लाईन सांगितलेलं आहे या ठिकाणी स्पिंडल फायबर जे आहेत ते आपल्याला तयार झाले बघायला भेटतात. त्याचप्रमाणे न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे ते पूर्णपणे कंप्लिटली काय होतं या ठिकाणी डिसॲपियर आपल्याला झालेलं बघायला भेटतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगितलेली आहे बघा, द सेंट्रोमियर ऑफ क्रोमोझोम नाव डिवाइड फॉर्मिंग 2 डॉटर क्रोमोझोम. मग या ठिकाणी जे काही 2 डॉटर क्रोमोझोम आहे तर आपण काय म्हणतो सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणलं जातं. आणि त्याचा शेप जो आहे तो कसा आहे, बंच ऑफ बनानास असं काय आपल्याला तो शेप या ठिकाणी बघायला भेटतो. बघा नेक्स्ट आहे ते आहे टिरोफेज. टिरोफेजमध्ये काय होतं बघा या ठिकाणी पुन्हा प्रोपेसारखे इव्हेंट व्हायला सुरुवात होते. काय म्हणले, द थेकन क्रोमोझोम डिकंडेस, पुन्हा डिकंडेस व्हायला सुरुवात होते. या ठिकाणी थ्रेड लाईक स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटतं. न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस ॲपियर अगेन म्हणजे पुन्हा ते रिॲपियर म्हणजे पुन्हा आपल्याला पाहायला ते बघायला भेटतं. स्पिंडल फायबर आर कम्प्लिटली लॉस्ट. स्पिंडल फायबर जे आहेत ते काय होतं या ठिकाणी डिसॲपियर होतात आणि या ठिकाणी आपल्याला 2 न्यूक्लियस जे आहेत ते तयार झाले आपल्याला बघायला भेटतात.
मग असे सांगितल्याप्रमाणे जे काही सायटोकायनेसिस आहे ते कशामध्ये डिव्हिजन होतं, या ठिकाणी सायटोकायनेसिसची सायटोप्लाझमिक मध्ये डिव्हिजन होतं. या ठिकाणी बघा द सायटोप्लाझम डिवाइड इंटू टू. प्लांट सेल मध्ये जे काही तयार होतं ते आहे सेल प्लेट फॉर्मेशन टेक प्लेस. सेल प्लेट जे आहे ते प्लांट मध्ये आपण तयार झालं बघायला भेटतं. या ठिकाणी बघा सिग्निफिकन्स काय दिलेले आहेत मायटोसिसचे. तर पहिले सिग्निफिकन्स आहे इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी मायटोसिसचं महत्त्वाचं रोल आहे. त्याचप्रमाणे काय म्हणले नेसेसरी ऑर रिस्टोर फॉर एमॅसिटेड बॉडी. पुन्हा ते रिस्टोर करण्याचं काम या ठिकाणी. त्याचप्रमाणे एखादं आपल्याला जखम झाली काय एखादं लागले ॲक्सिडेंट वगैरे झाला त्या ठिकाणी सुद्धा मायटोसिसचं महत्त्वाचं रोल आहे. आणि नेक्स्ट सांगितलेलं आहे फॉर फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ब्लड सेल म्हणजे खास करून RBC WBC हे जे ब्लड सेल आहेत ते तयार होण्यासाठी सुद्धा या ठिकाणी कोणाचा रोल महत्त्वाचा आहे, या ठिकाणी मायटोसिसचा जो काही रोल आहे तो काय या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे सेकंड सेल डिव्हिजन, ते आहे मिओसिस. मग आता हे जे मिओसिस आहे याच्यामध्ये आपल्याला जर सांगायचं झालं तर बघा हे जे मिओसिस आहे हे जर आपल्याला सांगायचं झालं तर बघा मिओसिसची डेफिनेशन काय होऊ शकते. इथे जर सेल डिव्हिजन बरोबर आहे. पुढे काय म्हणले इथे जर फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड डॉटर सेल. बघा इज द फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड डॉटर सेल इज कॉल्ड एज मिओसिस. मग हे जे 4 हॅप्लॉइड डॉटर सेल जे आहेत ते कसे तयार होतात या ठिकाणी. तर बघा मिओसिस जे आहे याचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे मिओसिस 1 आणि सेकंड आहे या ठिकाणी मिओसिस सेकंड. बघा तर मिओसिस 1 मध्ये या ठिकाणी 2 हॅप्लॉइड डॉटर सेल प्लस मिओसिस सेकंड मध्ये सुद्धा 2 हॅप्लॉइड डॉटर सेल. हे 2 हॅप्लॉइड डॉटर सेल आणि 2 हॅप्लॉइड डॉटर सेल मिळून या ठिकाणी आपल्याला मिओसिस मध्ये किती सेल तयार झाले बघायला भेटतात. दॅट इज द 4 हॅप्लॉइड डॉटर सेल इज फॉर्म इन मिओसिस. बघा या ठिकाणी आपल्याला 2 हॅप्लॉइड डॉटर सेल मिओसिस 1 मध्ये आणि मिओसिस सेकंड मध्ये आपल्याला ते बघायला भेटतात. आता मिओसिस 1 मध्ये जर सांगायचं झालं तर बघा मिओसिस 1 मध्ये मिओसिसचे सुद्धा 4 प्रकार पडतात. कोणकोणते. प्रोफेज 1, मेटाफेज 1, त्याचप्रमाणे ॲनाफेज 1 आणि लास्ट टिरोफेज 1. हे एक लक्षात राहणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे मिओसिस सेकंड जे आहे याच्या सुद्धा 2 प्रकार पडतात. सेम मिओसिस जे आहे याचे सुद्धा 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये प्रोफेज सेकंड, त्यानंतर मेटाफेज सेकंड, लास्ट ॲनाफेज सेकंड, लास्ट टिरोफेज सेकंड. हे बघा मिओसिस 1, प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टिरोफेज 1. त्याचप्रमाणे ही जी मिओसिस सेकंड आहे याच्यामध्ये सुद्धा प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड आणि टिरोफेज सेकंड असे प्रकार आपण या ठिकाणी बघायला भेटतात. पुन्हा अजून जर सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी जे काही मिओसिस 1 आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठी फेज असते ती कोणती असते. प्रोफेज 1. बघा मिओसिस 1 मध्ये सगळ्यात मोठी जी फेज असते ती कोणती असते या ठिकाणी प्रोफेज 1, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाईप आपल्याला बघायला भेटतात. जसं की लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन आणि डायकॅनेसिस. बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप आपल्याला कोणत्या फेजमध्ये बघायला भेटतात. प्रोफेज 1 मध्ये. या ठिकाणी जर सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिला आहे क्रॉसिंग ओव्हर. बघा मिओसिस मध्ये काय होतं. क्रॉसिंग ओव्हर. बघा मिओसिस मध्ये जे होतं ते काय होतं. क्रॉसिंग ओव्हर. ते कोणत्या फेजमध्ये होतं. प्रोफेज 1 जी काय फेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते बघायला भेटतं. खास करून
त्याच्यातील या स्टेजमध्ये आपल्या क्रॉसिंग ओव्हर जे आहे ते झालेलं बघायला भेटतं. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्रॉसिंग ओव्हर? तर काय मग या ठिकाणी द एक्सचेंज ऑफ सेगमेंट इन नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. बघा काय सांगितलं या ठिकाणी, जो काय एक्सचेंज ऑफ सेगमेंट, मग ते कोणते सेगमेंट? डीएनए सेगमेंट, ज्याला आपण जीन वगैरे असं म्हणलं तरी चालेल. ओके, तर ही जी काही सेगमेंट आहेत, पुढे शब्द आपल्या सिस्टर क्रोमॅटिड इन होमोलॉगस, म्हणजे क्रोमोझोम जो आहे तो कसा असणार आहे? सेम असणार आहे. क्रोमोझोम जो असणार आहे तो कसा असणार आहे? सेम असणार आहे, पेअरमध्ये असणार आहे. तर त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? क्रॉसिंग ओव्हर. काय म्हणतो या ठिकाणी? क्रॉसिंग ओव्हर. आणि अजून एक कन्सेप्ट याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, ते आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. बघा जेनेटिक रिकॉम्बिनेशन हे सुद्धा कशामध्ये होतं? मिओसिस मध्ये प्रोफेज 1 मध्ये आपल्याला ते बघायला भेटतं. बघा या ठिकाणी जे काही जेनेटिक रिकॉम्बिनेशन याचं मिनिंग काय? काय या ठिकाणी नावाची मिनिंग आहे? रिअरेंजिंग ऑफ डीएनए सेगमेंट. बघा किंवा त्याला अजून शब्द आहे जीन सेगमेंट. बघा म्हणजे ही जी जेनेटिक मटेरियल आहे किंवा डीएनए सेगमेंट आहे त्याचं पुन्हा काय करणं? रिअरेंज करणं. पुन्हा काय करणं? त्याचं रिअरेंज करणं, रिकॉम्बिनेशन म्हणजे पुन्हा मिक्स होणं. पुन्हा काय होणं? ते मिक्स होणं. त्याला म्हणलं जातं जेनेटिक रिकॉम्बिनेशन. काय म्हणतात त्याला? जेनेटिक रिकॉम्बिनेशन. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे आहे ते कशामध्ये होतं? या ठिकाणी मिओसिसमध्ये, मिओसिस 1 मध्ये आपल्याला ते बघायला भेटतं. हे एक लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय? ही जी काय मिओसिस सेकंड जे आहे, मिओसिस सेकंड सेम ह्याचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा ह्याचे काही कॅरेक्टर्स आहेत सेम कोणासारखे असतात? या ठिकाणी मायटोसिस सारखे. कोणासारखे असतात? या ठिकाणी मायटोसिस सारखे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आणि हे जे मिओसिस आहे इज डिनोटेड बाय एन. बघा जे मायटोसिस जे आहे ते कशाने दाखवलं जातं? या ठिकाणी 2n. कशाने दाखवलं जातं? 2n. आणि हे जे मिओसिस आहे ते कशाने दाखवलं जातं? n, नंबर ऑफ क्रोमोझोम. आणि अजून एक गोष्ट या मिओसिसमध्ये जर सांगायचं झालं, या मिओसिसमध्ये जर सांगायचं झालं तर जो काय क्रोमोझोम नंबर आहे, क्रोमोझोम नंबर जो आहे रिडक्शन होतं या ठिकाणी, रिड्यूस टू हाफ. बघा क्रोमोझोम नंबर जो आहे या मिओसिसमध्ये काय होतो? तो रिड्यूस होतो. क्रोमोझोम नंबर जो आहे या मिओसिसमध्ये काय होतो? रिड्यूस होतो. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं म्हणजे मिओसिस कुठे उपयोगी येतं? तर या ठिकाणी आहे गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे थोडक्यात ॲनिमलमध्ये गॅमेट फॉर्मेशन जे आहे या ठिकाणी आपलं मिओसिस झालेलं बघायला भेटतं. या ठिकाणी आपलं काय मिओसिस झालं बघायला भेटतं. आणि स्पोर फॉर्मेशन जे आहे, स्पोर फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला कोणामध्ये? प्लांट्समध्ये झालं बघायला भेटतं, ज्याच्यामध्ये मिओसिस आपल्याला बघायला भेटतं. बघा आपण या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा पहिला आहे मिओसिस 1. बघा काय सांगितलं मिओसिसमध्ये या ठिकाणी? याचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे मिओसिस 1 आणि मिओसिस सेकंड. काय म्हणलं या ठिकाणी? बाय मिओसिस फ्रॉम 1 डिप्लॉइड सेल 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. बघा एका डिप्लॉइड सेलपासून आपल्याला मिओसिसमध्ये किती सेल तयार झाले बघायला भेटतात? 4 हॅप्लॉइड सेल्स याच्यामध्ये तयार झाले बघायला भेटतात. इन मिओसिस याच्यामध्ये काय होतं? बघा क्रॉसिंग ओव्हर. काय होतं या ठिकाणी? क्रॉसिंग ओव्हर. काय म्हणले? बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. बघा नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये आपल्याला बघायला भेटतं. अजून गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं त्या जेनेटिक रिकॉम्बिनेशन. बघा या ठिकाणी अजून गोष्ट सांगितलेली आहे, द 4 डॉटर सेल्स फॉर्म आफ्टर कंप्लीशन ऑफ मिओसिस आर जेनेटिकली रिकॉम्बाईंड. बघा पूर्ण मिओसिस कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 4 डॉटर सेल्स जे आहेत ते तयार झाले आपल्याला बघायला भेटतात. याचं एक्झाम्पल मग सांगितल्याप्रमाणे स्पोर अँड गॅमेट्स आर फॉर्म बाय मिओसिस. बघा या ठिकाणी स्पोर आणि गॅमेट जे आहे ते तयार झाले आपल्याला या मिओसिसमध्ये बघायला भेटतात. पुढे काय म्हणले? मिओसिस हेल्प टू रिस्टोर अँड मेंटेन द क्रोमोझोम नंबर. बघा क्रोमोझोम नंबर जो आहे तो मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतं? या ठिकाणी मिओसिस जे आहे आपल्याला ते करताना बघायला भेटतं. बघा मिओसिस 1 मध्ये काय सांगितले? होमोलॉगस क्रोमोझोम अंडरगो क्रॉसिंग ओव्हर आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन. मग सांगितल्याप्रमाणे
द होमोलॉगस क्रोमोझोम डिवाइड इंटू 2 ग्रुप्स. याच्यापासून आपल्याला काय 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. आता बघा पुन्हा काय सांगितले प्रोपेस 1 जे आहे याचे पुन्हा टाईप आपल्याला बघायला भेटतात. मग अशी सांगितल्याप्रमाणे रिप्टोथिन, झायगोटिन, पॅचोथिन, डिप्लोथिन आणि डायकॅनेसिस. आता मग सांगितल्याप्रमाणे ही जी काय पॅचोथिन स्टेज आहे याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटतं क्रॉसिंग ओव्हर. इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा पॅचोथिन या स्टेजमध्ये काय बघायला भेटतं आपल्याला क्रॉसिंग ओव्हर जे आहे ते आपल्याला झालेलं बघायला भेटतं. पुढे आहे मेओसिस सेकंड. बघा मेओसिस सेकंड जे आहे ते सिमिलर कुणासारखं असतं या ठिकाणी मायटोसिस सारखं. कोणासारखं असतं या ठिकाणी मायटोसिस सारखं याचं कॅरेक्टर्स असतात. पण या ठिकाणी मेओसिस सेकंड मध्ये सुद्धा किती सेल आपल्याला तयार झाले बघायला भेटतात 2 हॅप्लॉइड डॉटर सेल. हे मिळून आपल्याला किती सेल तयार झाले बघायला भेटतात 4 हॅप्लॉइड डॉटर सेल आपल्याला या ठिकाणी तयार झाले बघायला भेटतात. काय सांगितले द डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड नंबर तयार होतो. बरोबर आहे. ही जी डिप्लॉइड सेल आहे याच्यापासून आपल्याला हॅप्लॉइड नंबर जो आहे तो तयार झाला बघायला भेटतो. जे की क्रोमोझोम नंबर जो आहे याच्यामध्ये काय होतं रिड्यूस होतो. क्रोमोझोम नंबर जो आहे याच्यामध्ये काय होतो या ठिकाणी रिड्यूस झालेला आपल्याला बघायला भेटतो. ओके. मग या ठिकाणी डिफरन्स सांगितलेला आहे आपण मायटोसिस आणि मेओसिस ह्याचा जो काही डिफरन्स आहे मायटोसिस आणि मेओसिस याचा डिफरन्स या ठिकाणी सांगितलेला आहे. बघा पहिला डिफरन्स काय सांगितलं आहे इट इज ऑकर्स इन सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल जे कोणामध्ये होतं मायटोसिस मध्ये. या ठिकाणी जर्म सेल जे आहे ते मेओसिस मध्ये आपल्याला झालं बघायला भेटतं. पुन्हा बघा या ठिकाणी काय सांगितले अशा 2 डिवायडेशन दिले 2 स्टेजमध्ये. कॅडोकायनेसिस म्हणजे काय तर न्यूक्लियसमध्ये डिव्हिजन. कॅडोकायनेसिस म्हणजे काय या ठिकाणी न्यूक्लियसमध्ये डिव्हिजन होते. सायटोकायनेसिस म्हणजे काय तर सायटोप्लाझममध्ये काय होतं याचं डिव्हिजन झालं आपल्याला बघायला भेटतं. या ठिकाणी मेओसिसचे सुद्धा 2 प्रकार पडतात. एक आहे मेओसिस 1 आणि सेकंड आहे मेओसिस सेकंड. सेकंड काय मेओसिस सेकंड. पुन्हा कॅडोकायनेसिस टेक प्लेस 4 स्टेज. कॅडोकायनेसिसचे 4 स्टेप जे की प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज आहेत. आणि त्यानंतर ते काय फॉलो करतात सायटोकायनेसिस. मग या ठिकाणी मेओसिस सेकंड देर इज क्रॉसिंग ओव्हर आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन. बघा मेओसिस 1 मध्ये काय होते क्रॉसिंग ओव्हर होते आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं. या ठिकाणी 2 हॅप्लॉइड सेल मेओसिस 1 मध्ये आणि मेओसिस 2 मध्ये सुद्धा 2 हॅप्लॉइड डॉटर सेल आपल्याला बघायला भेटतात. असे मिळून किती सेल तयार झाले बघायला भेटतात मेओसिस मध्ये 4 हॅप्लॉइड डॉटर सेल या ठिकाणी आपल्याला तयार झालं बघायला भेटतात. आणि मायटोसिस मध्ये आपल्याला 2 डिप्लॉइड डॉटर सेल जे आहेत 2 डिप्लॉइड डॉटर सेल आपल्याला या ठिकाणी तयार झाले बघायला भेटतात. बघा 4 क्रोमोझोम नंबर डज नॉट चेंज. 4 मध्ये सेल गिव्ह राइज टू 2 डॉटर सेल. या ठिकाणी काय म्हणलंय तुम्ही जर ठिकाणी पाहिलं तर मेओसिस जे आहे याचे वेगवेगळे प्रकारचे टाईप झाले बघायला भेटतात. मागाशी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये जो क्रोमोझोम नंबर आहे बघा याच्यामध्ये चेंज झालेला बघायला भेटत नाही. याचा अर्थ क्रोमोझोम नंबर जो आहे तो राहतो सेम राहतो. परंतु या ठिकाणी क्रोमोझोम नंबर जो आहे या ठिकाणी काय होतो रिड्यूस होतो. म्हणजे काय राहतो हाफ. म्हणजे समजा 46 आहे तर याचे किती होणार या ठिकाणी 23 क्रोमोझोम आपल्याला या ठिकाणी होणार बघायला भेटणार आहेत. बघा आता थोडंसं एक पॉईंट या ठिकाणी एडिशन करून दिलेला आहे की फॉर एक्झाम्पल क्रोमोझोम जे आहे याचे टाईप या ठिकाणी सांगितलेले आहेत. खरं तर या बुकमध्ये आपल्या या बुकमध्ये दिलेलं नाहीये. परंतु आपण या ठिकाणी जर सांगायचं झालं तर जे काही सेंट्रोमियर जे आहे सेंट्रोमियर याच्या पोझिशननुसार क्रोमोझोम जे आहे याचे काय झाले असतात टाईप पडलेले आहेत. फॉर एक्झाम्पल बघा मेटासेंट्रिक जो क्रोमोझोम आहे मेटासेंट्रिक क्रोमोझोम याची काही डायग्राम सांगायची झाली तर याची डायग्राम कशी असते अशी. म्हणजे हे जे आर्म आहेत ARM त्याचा शेप कसा आहे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कसा शेप आहे फिश शेप आहे. कसा शेप आहे या ठिकाणी फिश शेप आहे. म्हणून त्याला काय म्हणलं गेलं मेटासेंट्रिक. हे दिले बघा सरळ सरळ की त्याचं फिश शेप क्रोमोझोम विथ सेंट्रल सेंट्रोमियर इक्वल क्रोमॅटिड आर्म. पुढे म्हणजे सब मेटासेंट्रिक म्हणजे ह्याचे जे काही डायग्राम असणार आहे ते बघा या ठिकाणी हा जो सेंट्रोमियर आहे इथं वर आर्म जे आहे तो वर मोठा असणार आहे आणि खाली छोटा असणार आहे. म्हणून याला शेप कोणता दिला गेला आहे येड शेप असं म्हणलं गेलेलं आहे. कोणत्या म्हणून ठिकाणी सब मेटासेंट्रिक मध्ये येड शेप असं म्हणलं गेलेलं आहे. ॲक्रोसेंट्रिक मध्ये सुद्धा सेम तसंच. आणि लास्ट तुम्ही जर पाहिलं टेलोसेंट्रिक तर टेलोसेंट्रिक मध्ये आय शेप तिथं दिलेला गेलेला असणार आहे. म्हणजे हा जो आहे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर असा मोठा असेल वर खाली असेल त्याला काय कोणता शेप म्हणतात आय शेप. बघा इथं तुम्ही सांगितलं थोडंसं इथं अल्टरनेटिव्ह झाले
या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी अल्टरनेटिव्ह झालेलं आहे. मेटासेंट्रिकमध्ये जो क्रोमोझोम नंबर आहे तो फिश शेप असतो. ओके, तर ह्याची डायग्राम अशी असणार आहे. ही जी डायग्राम आहे ती काय असणार आहे, टिरोसेंट्रिक. कोणती असणार आहे, टिरोसेंट्रिक, जे आपल्या 9वीच्या बुकमध्ये आणि 12वीच्या बुकमध्ये आपल्याला बघायला भेटतं. ओके, तर अशा प्रकारे हा चॅप्टर या ठिकाणी काय झालेला आहे, या ठिकाणी आपण बघितला तर काय झालं, या ठिकाणी संपलेला आहे. बघा, चॅप्टरचं नाव होतं लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. हा असं या चॅप्टरचं काय होतं, नाव होतं. या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं, थोडक्यात सांगायचं झालं, बघा कार्बोहायड्रेटपासून आपल्याला एनर्जी भेटते. ओके, तर कार्बोहायड्रेटपासून आपल्याला जी काय एनर्जी भेटते ग्लुकोजमध्ये. ओके, तर आपल्याला एनर्जी जी भेटते तर कोणत्या फॉर्ममध्ये भेटते, एटीपीच्या फॉर्ममध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये भेटते ती एनर्जी आपल्याला, एटीपी म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट या फॉर्ममध्ये आपल्याला एनर्जी भेटते. तर किती एनर्जी भेटते हे लक्षात राहणं गरजेचं आहे. देर आर 38 एटीपी इज फॉर्म. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि अजून एक चार्ट खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे काय, या ठिकाणी सांगायचं झालं मग ग्लायकोलिसिस जे आहे ते कुठे प्रेझेंट असतं, सायटोप्लाझममध्ये. त्यानंतर क्रेब सायकल जे आहे हे सुद्धा कुठे प्रेझेंट असते, या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठे प्रेझेंट असतं, या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि लास्ट इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन हे सुद्धा कशामध्ये प्रेझेंट असतं, या ठिकाणी सेम मायटोकॉन्ड्रियामध्ये काय असतं, या ठिकाणी प्रेझेंट असतं. हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. हे सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि अजून गोष्ट या आपल्याला बुक म्हणजे चॅप्टरमध्ये माहीत असणं गरजेचं आहे की कार्बोहायड्रेट जे आहे याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, या ठिकाणी ग्लुकोज. कशामध्ये होणार, या ठिकाणी ग्लुकोजमध्ये होणार आहे. म्हणजेच थोडक्यात कशामध्ये होणार आहे, C6H12O6 मध्ये, जो की फॉर्म्युला आहे ग्लुकोजचा. ओके, त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं कन्सेप्ट आहे ते आहे या ठिकाणी प्रोटीन्स. काय या ठिकाणी प्रोटीन्स म्हणजे थोडक्यात काय, अमायनो ॲसिड. मागच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिले की हरगोविंद खुराना जे आहेत यांनी या ठिकाणी 20 अमायनो ॲसिड जे आहे या ठिकाणी त्यांचं काय केलं, या ठिकाणी शोध लावलेला आहे किंवा त्याचा स्टडी केलेला आहे अमायनो ॲसिड. ओके, आणि लास्ट आहे या ठिकाणी रिपीड. म्हणजेच काय, रिपीड म्हणजे काय, या ठिकाणी फॅटी ॲसिड अँड ग्लुकोज. फॅटी ॲसिड अँड ग्लुकोज हे सुद्धा या ठिकाणी काय असणं, माहिती असणं गरजेचं आहे. कार्बोहायड्रेटमधून आपल्याला किती एनर्जी भेटते, 4 किलो कॅलरी जी काही एनर्जी आहे ते आपल्याला भेटते. त्याचप्रमाणे ही जी काही प्रोटीन आहे त्यामधनं सुद्धा 4 किलो कॅलरी जी काही एनर्जी आहे ते आपल्याला भेटते. त्याचप्रमाणे जी काही लिपिड आहे त्यातून जास्त भेटते, 9 किलो कॅलरी जी काही एनर्जी आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. मग लिपिडमध्ये जी काही एनर्जी जी आहे ॲनिमलमध्ये तो कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर असते, तुम्ही जर पाहिलं ॲनिमलमध्ये तर ते सांगायचं झालं तर बघा ॲनिमलमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये असते, ग्लायकोजन. कोणत्या फॉर्ममध्ये असते, या ठिकाणी ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये ते काय असते, ते एनर्जी स्टोअर राहते. आणि प्लांटमध्ये जर सांगायचं झालं तर प्लांटमध्ये स्टार्च. ओके, स्टार्चच्या मार्फत काय असते, प्लांटमध्ये एनर्जी स्टोअर असते. हे आपल्याला बघायला भेटतं. ओके, आपण या ठिकाणी थांबूयात.